समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं ही पंडित दीनदयाळ उपाध्याय हा जो विचार त्यांचा आहे तो प्रत्येक कृतीतून साकारण्याचा आमचा प्रयत्न असतो। एकात्म मानवतावाद ही केवळ संकल्पना नाही तर तो जीवनमार्ग आहे। या विचारांचा प्रसार करणाऱ्या या व्यासपीठावर उपस्थितांचं स्वागत व कार्यक्रमाचं प्रास्ताविक करीत आहेत संस्थेचे संस्थापक चेअरमन माननीय श्री वसंतजी लोढा साहेब। भारत माता की याच्या बाहेर जोरदार आवाज गेला पाहिजे। भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की। आजच्या या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पाचे प्रमुख वक्ते माननीय विश्वासरावजी नांगरे साहेब। आपण सर्वजण त्यांचा परिचय मी देण्याची गरज नाही आहे, कारण की त्यांचं कार्यच एवढं महत्त्वाचं आहे की त्यांचा परिचय संपूर्ण नगर जिल्ह्याला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर त्यांचा एवढा मोठा नावलौकिक आहे की ते आपण बॉम्बस्फोटच्या दरम्यान त्यांची कामगिरी आपण पाहिलेली आहे। असे विश्वासरावजी नांगरे आपल्याला लाभले। फार प्रयत्न 2-3 वर्षापूर्वी पण आपण केला होता। असाच तुडुंब असा हॉल भरलेला होता। साहेब आले पण होते जवळ, परंतु अचानकपणे त्यांना जावं लागलं। नगरकरांना असं वाटत होतं तुम्ही जाहीर केलंय, नांगरे साहेब येतील का, हे सगळ्यांपुढे प्रश्न पडला होता साहेब। पण त्या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी येऊन जे दिलंय त्याबद्दल मी आपलं हार्दिक हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो। आपल्याला दुसरे वक्ते लाभलेले आहेत प्रमुख पाहुणे माननीय हरीशजी भीमानी। मैं समय हूँ, मला नाही बोलता आलं त्यांच्यावर, ते आता सांगतील आपल्याला। परंतु त्यांनी आत्ता जी राष्ट्रीय स्वयंसंघाची जी प्रार्थना त्यांनी संपूर्ण देशामध्ये नाही तर जगासमोर आणली, नमस्ते सदा वत्सले, आणि ह्या प्रार्थनेचा जो अर्थ आहे तो संपूर्ण देशामध्ये ज्यांना माहीत नव्हता, आम्ही त्याच्यात वाढलोय, आम्हाला पण त्यातला बराच अर्थ माहीत नव्हता, तो अर्थ आज संपूर्ण देशासमोर ज्यांनी ठेवला असे हरीशजी भीमानी। खरंच त्यांना जितकं नमन करावं तेवढं कमी आहे असे हरीशजी भीमानी। आजच्या प्रमुख पाहुणे आहेत ज्यांना आपण जाणतो, संपूर्ण नगर शहर नगर जिल्हा त्यांना जाणतो, एक चांगलं सामाजिक कार्य त्यांचं आहे। अशा आमच्या ताई सौ कांकरेताई यांचं पण या ठिकाणी मी स्वागत करतो। राष्ट्रीय स्वयंसंघाचे जिल्ह्याचे संघचालक माननीय वाल्मिकजी कुलकर्णी यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया।
आज आपल्यामध्ये एक कर्तव्यदक्ष असं काम त्यांनी या जिल्ह्याचं पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी पदभार घेतला आणि त्या पदभार गेल्यानंतर जो त्यांनी एक प्रशासनाचं वचक निर्माण केला होता असे सोमनाथजी घोरगे साहेब आणि आमचे पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे माजी चेअरमन विकासजी पाथरकर, माननीय पंडित दीनदयाळ परिवाराचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री तांगडे साहेब, आज ज्यांना बोलतं करणार आहेत हरीश भीमाजींना ते बोलतं करण्याचं काम जे करणार आहेत असे आपले मिलिंदजी कोलते आणि उपस्थित सर्व नगरकरातील बंधू भगिनींना, दीनदयाळ पतसंस्थेची चित्रफित आपण पाहिली. गेल्या 35 वर्षाच्या कालखंडाचा कारभार आपल्यासमोर दिसून आलाय. संस्थेचं जे दीनदयाळजींनी मैं अपनों लिए नहीं अपनों के लिए हो ह्या दृष्टिकोनातनं संस्थेनं गेले 35 वर्ष ह्या संस्थेचं कामकाज करत असताना कशा पद्धतीनं दीनदयाळजींनी ह्या समाजातला शेवटच्या स्तरातला माणूस त्याची पत उंचवली पाहिजे, तर ह्या देशामध्ये एक चांगल्या प्रकारे हा देश आपला उभा राहील. आणि हा देश जर शेवटचा माणूस उभा राहिला तर हा देश 100% नाही तर 101,001% हा देश जगामध्ये 1 नंबरचा होईल. असा दृष्टिकोन ज्यांनी दिला, अशा दीनदयाळजींच्या दृष्टिकोनातनं आम्ही पंडित दीनदयाळ पतसंस्थेचं काम करत आहोत. जवळपास 80 कोटीच्या TV आहेत, 100 कोटीचं उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट आता पार करणारच आहोत, कारण की इथं बरेच जण मान्यवर बसलेत. राजेंद्र चोपडा आहेत, अजून के शेट्टी आहेत, असे बरेच मोठमोठे मान्यवर या ठिकाणी, डॉक्टर कांकरे आहेत, आमचे कोलते सर आहेत, असे बरेच मान्यवर आहेत. या मान्यवरांच्या माध्यमातनं आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातनं या संघाच्या शताब्दी वर्षामध्ये 100% आपण 100 कोटीच्या ठेवी आपल्या प्रतिसादाच्या माध्यमातनं, टाळ्या फार कमी पडल्या, उत्साह वाढला. मला 100च्या पण पुढे जाऊ अशा आपल्या प्रतिसादातनं मला वाटतं. तेव्हा आणि जे मी बँकेचं म्हणलो आहे तर 100% आम्ही बँकेच्या याच्यात जाऊ, कारण की गेल्या 25 ते 30 वर्षामध्ये नांगरे साहेब सरकारनं एकही बँकेला आजपर्यंत परवानगी दिलेली नाही आहे. ह्या 25-30 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आज बँका अडचणीत आल्यात, बऱ्याच बँका बंद झाल्या, बऱ्याच बँकेचं रिझर्व्ह बँकेनं त्यांचं रद्द केल्या. असं असताना एकीकडं हे कमी झालेलं असताना देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आज प्रगती चालू आहे. मोठ्या प्रमाणात प्रायव्हेट बँका ज्या आहेत ह्या बँका आणि त्या बँकेचं कामकाजाचं जर पाहिलं तर एक दंड भरून आणि एका विशिष्ट पद्धतीनं काम चालतं. म्हणून सहकाराला फार महत्त्व आहे आणि या सहकाराच्या महत्त्वाचं लक्षात घेऊन या देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री माननीय अमितजी शाह यांनी जाहीर केलं आहे की आता बँकेला आम्ही परवानगी देणार आहोत. आणि ह्या परवानगीमध्ये लवकरच आपल्या पंडित दीनदयाळ पतसंस्थेला स्थान मिळण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. आत्तापर्यंत आपण जे आम्हाला सहकार्य केलेलं आहे असं सहकार्य पुढं करत राहावं, एवढं मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. देवी और सज्जनों, अनुष्ठान की तरह मैं हर काम करता हूं. मेरा स्वभाव है पहले प्रणाम करता हूं. देवी और सज्जनों, आगे बढ़ूं उससे पहले मैं चाहता हूं
करतल ध्वनि उस व्यक्ति के लिए जो सबके नाम ले रही हैं और स्वयं का नाम नहीं बताया, इतना अच्छा कार्यकलाप करते हुए, मंच संचालन करते हुए आपके लिए। आपका शुभ नाम? शारदा होशिंग। शारदा का आशीर्वाद जिन्हें प्राप्त हैं वो शारदा होशिंग जी। एक बार फिर करतल ध्वनि से आपका धन्यवाद। आप बहुत अच्छा मंच संचालन कर रही हैं और मुझे थोड़ा थोड़ा नर्वस कर रही हैं। जब जो दिल में बसे होते हैं ना, वो कभी नर्वस हो ही नहीं सकते। आप हमारे दिल में बसे हैं शारदा जी। जब इस शहर का नाम मैंने सुना या उसकी बात हुई तो मेरे मस्तिष्क में दो पंक्तियां कौंध गई हैं। एक तो कि सुनते थे नाम हम जिनका बहार में, देखा तो डोला जिया झूम झूम के। वो नाम अहमदनगर हो, अहिल्या नगर हो, लेकिन बड़ी इच्छा होती थी ऑस्ट्रेलिया से अमेरिका जाते, एम्स्टर्डम जाते, लेकिन अहमदनगर की बारी नहीं आ रही थी। सो हमें दिलाई हमारे मित्रवर पोलते जी ने आप सबसे मिलने के लिए। यहाँ आके मुझे पता चला कि एक इंडस्ट्रियल शहर इतना शांत हो सकता है, कि यहाँ के लोगों का स्वभाव इतना मिलनसार हो सकता है। और यहाँ जो मेरे सामने लोग उपस्थित हैं, पंडित दीनदयाल मालवीय जी के अनुयायी, वो सच्चे अर्थ में धार्मिक वृत्ति के हैं, क्योंकि धर्म है उनका सिर्फ मेरे अपने लिए नहीं, दूसरों को अपना बनाने के लिए। मित्रवर, स्वयं के लिए इतनी ही तालियां। और दूसरा विचार कौन जाता है इस शहर को लेकर, वो ये है कि एक तरफ सारी दुनिया और दूसरी तरफ जोरू का भाई, क्योंकि एक तरह से ये मेरा ससुराल भी है। हमारे मेवणे मंडतात ना, हमारे साले साहब यहाँ रहते हैं, वो यहाँ हो तो उन्हें प्रणाम। देखिए, पत्नी के रिश्तेदारों को प्रणाम ही कहना अच्छा है। अब वहाँ रणभूमि सज गई है तो मैं वहाँ चलता हूँ और आपसे मुखातिब होता हूँ। नमस्कार। नमस्कार मंडळी. या काही दिवसांपूर्वी जेव्हा हरिजींशी मी बोललो तर म्हटलं हरिजी अहिल्यानगरला कार्यक्रम करायचा आहे. ते मला म्हणाले की भाषण वगैरह मत रखना मैडम जी, मैं लोगों से संवाद करूंगा और हम इसका स्वरूप जो रखेंगे वो टॉक शो के टाइप में रखेंगे. या मुलाखतीचं स्वरूप जे राहणार आहे बेसिकली, आणि ही मुलाखत मी घेणार आहे ही त्यांची हिंदीत घेणार आहे. त्यांची हिंदीची वाडी ऐकायला आपण सगळे अहिल्या नगरकरेकडे आलो. हाँ जी. नहीं, आप कह सकते थे कि इनकी हिंदी इनकी मराठी से भी अच्छी है. जी मैं ऐसी हिमाकत नहीं कर सकता हरीश जी. तसं काय मी मराठी बोलू शकतो, पण काय करू, मराठी तुमची मदर टंग आहे, आमची मदर इन लॉ टंग आहे. बहरहाल हरीश जी, इस मुलाकात की शुरुआत करते हैं. हम सभी ने आपकी आवाज टीवी पर सुनी है, फोन में सुनी है, रेडियो पे सुनी है, और
आपकी डॉक्यूमेंट्री भी सुनी है, देखते रहे हैं। आपकी आवाज ने घर घर में कहानियां पहुंचाई हैं। आपके करियर, आपके काम को देखते हुए लगता है कि आपने वॉइस रिकॉर्डिंग और बहुत कुछ ज्यादा करना चाहिए। अगर मैं बचपन में, मेरा एक सपना मुख्य नहीं, वो एक्टर बनना था, तो ग्लैमर के लिए नहीं। मुझे एक्टर इसलिए बनना था कि मुझे तरह तरह के रोल मिलेंगे और मैं वो सारी जिंदगियां एक ही जिंदगी में जी पाऊंगा। और ये बिल्कुल मैं सत्य वचन कह रहा हूं। जब मैंने बीटेक केमिकल इंजीनियरिंग और एमबीए के पश्चात एक एमएनसी में काम करने के पश्चात जब लगा, फिर से याद आया, समझ में आया कि जिंदगी एक है और दिन घटे जा रहे हैं। और जब मैंने इस क्षेत्र में कदम रखा तो मैंने मैनेजमेंट, पर्सपेक्टिव मैनेजमेंट के प्रिंसिपल्स अप्लाई किए कि हाँ, मेरी संपदा, मेरी एसेट्स क्या हैं? वॉइस एंड वर्ड्स। तो मेरे जो दूसरे साथी थे और मेरे जो वरिष्ठ थे, सीनियर थे, वो केवल एक दिशा में जा रहे थे कि किस तरह ज़्यादा से ज़्यादा उपयोग आपकी स्वर संपदा का किया जाए। जबकि मैंने कहा कि ये स्वर संपदा का उपयोग कहाँ कहाँ किया जा सकता है, और मैं उन 5 स्ट्रीम्स में एक्टिव हो गया। और वो जो 5 थी, जैसे कि टेलीविजन न्यूज़ कास्टिंग जहाँ से मैंने शुरुआत की, स्टेज एंकरिंग, रेडियो ब्रॉडकास्टिंग, डॉक्यूमेंट्रीज एंड कॉर्पोरेट्स और अन्य लेखन। ये 5 अलग अलग, यूं समझिए, जीवन धाराएं थी। लेकिन मैंने ये भी बहुत जल्दी सीख लिया कि जीवन में एक एंकर यानी वो जो लंगर होता है, जो एक स्टीम शिप को, एक जहाज को एक जगह खड़ा कर सकता है, उसकी जरूरत है। और वो आता है एक स्तर, एक सक्सेस के एक स्तर से। तो जहां ये पता चला कि वॉइस इज माय प्रोबेबली द ग्रेटेस्ट एसेट, आई वुड से वॉइस, लेकिन रेंडिशन, उसका जो सामूहिक प्रभाव होता है, इसलिए मैंने इसमें स्पेशलाइज करना ठीक समझा। आगे चलते हुए कोई गाइडिंग प्रिंसिपल, कोई घोष वाक्य है जो आपके जीवन में दिशा देता है? जी हाँ, कुछ ऐसे जीवन सूत्र मुझे मिले जो हमेशा दिशा दिखाते रहे। और सच कहूं तो मुख्यतया मेरी सबसे प्रिय पुस्तक श्रीमद् भगवद गीता से मिले। ये तो हमने पहले कई बार सुना होगा कि श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनिष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेय परधर्मो भयावह। स्वधर्मे निधनं श्रेय परधर्मो भयावह। लेकिन श्री कृष्ण यहाँ धर्म यानी हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई की बात नहीं कर रहे हैं। उससे पहले वो धर्म की व्याख्या करते हैं, परिभाषा करते हैं कि धर्म यानी आपका किसी व्यक्ति का स्वेच्छा से स्वीकारा हुआ कर्म, और उसमें, उस कर्म में, उस धर्म में अगर कहीं कोई खामी है, कोई कमी है,
फिर भी बेहतर है कि एक बार अपनाए हुए कर्म यानी स्वधर्म को ही निभाते जाओ, दूसरों की तरफ मत देखो। परधर्मो भयावह, ये मैं अपने आप को याद दिलाता हूँ जी। क्योंकि कई बार ये भी सुनने या महसूस करने की बारी आती है कि वॉइस रिकॉर्डिंग ही कर रहे हो। तब अब मैं अपने आप को याद दिलाता हूं कि हाँ, परधर्मो भयावह, लेकिन मैं केवल शब्दों को वाचा नहीं दे रहा, मैं शब्दों के स्वरूप को उजागर कर रहा हूं, उजागर करने का प्रयत्न कर रहा हूं सदा, और उन शब्दों की रचना भी करता जाता हूं। मिसाल के तौर पर अभी जो बात हुई आरएसएस की प्रार्थना, नमस्ते सदा वत्सले मातृभूमि, कितने सुंदर, कितने मीठे शब्द हैं। बहुत अरसे से हम इस महान संस्थान के विरुद्ध शब्द सुनते आए हैं और वो अज्ञान से पीड़ित लोग कहते हैं। जिस धर्म की आरएसएस बात करता है वो धर्म हमें शायद किसी धर्मों के जो ट्रेडिशनल धर्म हैं, परंपरागत धर्म हैं, उनकी पुस्तकों में मिलेंगे भी नहीं। और ये धर्म है राष्ट्र धर्म। अभी पिछले हफ्ते ही इसके बारे में इसका गौरव हुआ था, इसका लोकार्पण हुआ था इसी प्रार्थना और उसके भावार्थ का। तभी मैंने कहा था कि हमारे कुछ करोड़ देवी देवता हैं और हजारों मंदिर हैं, लेकिन जिस एक देवी का मंदिर होना चाहिए वो नहीं है, और वो है भारत माता। और ये महान संस्था क्या करती है? उसके परिसर में, नागपुर में उनका हेडक्वार्टर्स है, उनका जो परिसर है रेशम बाग में, वहाँ एक ही देवी का चित्र है और वो है भारत माता। लेकिन वो लोगों को नहीं दिख रहा, लोगों को केवल ट्रेडिशनल धर्म ही दिख रहे हैं। जब मैंने ये प्रार्थना सुनी, एक तो इसकी धुन मुझे बड़ी मीठी लगती है, और इसकी जो पहली पंक्ति के ही दो शब्द हैं, नमस्ते सदा वत्सले मातृभूमि, मातृभूमि को संबोधित करके कह रहा है कि तेरा वात्सल्य, वात्सल्य यानी माँ और संतान के बीच का जो स्नेह है उसे वात्सल्य नाम दिया गया है। तो वो वत्सल और मातृभूमि को संबोधन, शुरुआत में तो समझ में आ रहा था, थोड़ी कड़ी संस्कृत है, और मुझे ये सौभाग्य मिला कि मैंने कोई संस्कृत एल्बम्स की 38 एल्बम्स की रिकॉर्डिंग की है, जो कि एक रिकॉर्ड रहा है हमारे देश में। और मैं अपने व्यवसाय के प्रति नमन करके कहता हूँ कि इसी व्यवसाय ने, इसी स्वर व्यवसाय ने मुझे अवसर दिया कि श्रीमद् भगवद गीता की भावार्थ की रिकॉर्डिंग और श्रीमद् भगवद गीता की संस्कृत में रिकॉर्डिंग, कुल मिला के मैंने 4 भाषाओं में मुझे करने मिली। और उससे जो जीवन सूत्र मिले, जो दूसरा जीवन सूत्र मुझे जो मिला, वो है योग कर्मसु कौशलम। कितने कम शब्दों में कितना कह दिया है कि कुशलता से किया हुआ कर्म, कुशलता से किया हुआ कार्य स्वयं ही उसका सबसे बड़ा पुरस्कार है। फिर उसकी सफलता और उसके फल की तो बात ही कहाँ आई,
वो तो दूर की बात है। हमने सुना है कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, लेकिन ये तो इसके मूल की बात है, बुनियाद की बात करता है कि एक बार काम लिया तो मैं टूट के काम करता हूं। ये वो एक चतुर्थांश श्लोक मुझे बताता है, योग है कर्मसु कौशलम, और अंतिम है जो मेरा अपना ही घोषवाक्य, आपने बहुत अच्छा शब्द इस्तेमाल किया, पंच लाइन, एंड दैट इज फोकस ऑन योर सेल्फ until the world focuses on you. जी। हरीश जी, आपको ये एहसास कब हुआ कि यू आर द बेस्ट? यू आर द बेस्ट। इंतजार में हूं। नहीं, मुझे ऐसा लगता है कि हाँ, बहुत इस देश के बहुत सारे लोग बहुत अच्छे होंगे जो शायद इस गलत फहमी में हैं कि यही सर्वोच्च सर्वश्रेष्ठ है। नहीं, मुझे नहीं लगता। मैं जहाँ तक श्रेष्ठता का मापदंड है, देखिए, श्रेष्ठता तो आपका गंतव्य, आपकी मंजिल अवश्य होनी चाहिए, क्यों नहीं। हम वो अगर फल की बात करनी है तो हम अलग से कर सकते हैं, लेकिन हाँ, श्रेष्ठता गंतव्य हो। लेकिन जहाँ तक श्रेष्ठतर और श्रेष्ठतम की बात है, मैं केवल अपने पिछले माने हुए, स्वीकार किए हुए श्रेष्ठ से अपने आप की तुलना करता हूँ और सोचता हूँ कि क्या इससे बेहतर नहीं हो सकता। सो इट्स एक्चुअली ए चैलेंज, एक चुनौती है अपने आप को कि मैं श्रेष्ठतर बनूं। सच कहूं तो हर रिकॉर्डिंग से पहले मुझे ये लगता है मैं कर तो पाऊंगा ना, और अंत में मैं रिकॉर्डिंग की शुरुआत इसलिए करता हूं कि किसी ने मुझ पर विश्वास रखा है, लेट मी डू माय बेस्ट। तो नहीं, बेस्ट तो ऐसा मुझे आज तक एहसास नहीं हुआ है, और ईश्वर करे ना हो। नहीं, आपकी तो मिसाल दी जाती है लाइव रिकॉर्डिंग्स के लिए, राइट फ्रॉम मैडिसन स्क्वायर गार्डन्स, सिडनी ओपेरा, विजय चौक। हाँ, वो एंकरिंग है। एंकरिंग में भी मुझे सौभाग्य मिला कि मैं अच्छे अच्छे बड़े बड़े लोगों के साथ मैं उन्हें प्रस्तुत करूं, मैं उनका मंच संचालन करूं, और कैसी कैसी जगह में हुआ है। द वर्ल्ड फेमस सिडनी ओपेरा हाउस, रॉयल अल्बर्ट हॉल लंदन का, न्यूयॉर्क का मैडिसन स्क्वायर गार्डन 3 बार वहाँ, और किन किन के साथ, किशोर कुमार, लता मंगेशकर। आपको बताते हुए मुझे हर्ष हो रहा है। देखिए, आत्मश्लाघा नहीं, लेकिन आखिर मैं इंसान हूँ। मैं शायद अकेला एंकर हूँ इस देश का जिसने अभी तक 3 भारत रत्न के लिए एंकरिंग की है, और अभी पिछले महीने चौथे डॉक्टर भूपेन हजारिका के लिए पॉस्टमसली उनकी 100वीं सालगिरह पर एक ट्रिब्यूट कॉन्सर्ट हुआ था। जो अन्य 3 थे वो लता मंगेशकर जी, पंडित भीमसेन जोशी और उस्ताद बिस्मिल्लाह खान जी। हरीश जी, आपकी इस एंकरिंग की शुरुआत जो कब और कैसे हुई? What made you to get into the anchoring? कैसे हुई? चोरी चोरी से हुई। मैं एक अमेरिकन कंपनी में काम कर रहा था, और अमेरिका के बारे में हम जो कुछ सोचें, लेकिन उनका काम करने का ढंग बड़ा सटीक होता है और बड़ा सख्त होता है। तो मैं
I was working in the world's #2 chemicals manufacturing company, यहाँ अपने देश में ही, कलकत्ते में, फिर मुंबई में। तो वहाँ उनका सिद्धांत ये है कि किसी इंजीनियर को या किसी अधिकारी को आप 2 गुना तनख्वाह दीजिए, लेकिन कम से कम 1.5 गुना काम लीजिए। मतलब एक व्यक्ति को 1 तनख्वाह नहीं, एक व्यक्ति को 2 गुना तनख्वाह, लेकिन कम से कम 1.5 गुना 2 गुना काम। बहुत अच्छी बात है, बहुत अच्छा सिद्धांत है। लेकिन जब मैं इसमें आया तो मुझे एहसास हुआ कि मुझे तनख्वाह तो अच्छी मिल रही है, मगर मैं सलाखों में कैद हूँ, चाहे वो सलाखें सोने के हैं। तो ये मुझे कहाँ ले जाएगा? तो मैंने धीमे धीमे, जिसे मून लाइटिंग कहते हैं, यानी कि चोरी छिपे बाहर काम करना शुरू किया। ऑल इंडिया रेडियो में, जहाँ ऑलरेडी मैं एक वॉइस आर्टिस्ट था, विविध भारती में, फिर एक संस्था थी जो भारतीय विद्या भवन की तरह आपको तनख्वाह, आपको नौकरी, आपको काम तो देती थी, आपको अवसर देती थी, आपको स्टेज मंच देती थी, लेकिन वहाँ कोई कमाई नहीं होती थी और बहुत सख्त काम होता था। और वो थी सुर सिंगार संसद मुंबई में। वहाँ होनहार आर्टिस्ट को मंच मिलता था और बड़े विद्वान गुणीजन भी आते थे। वहाँ बड़ी मेहनत करनी होती थी, पैसा एक नहीं होता था। वहाँ मैंने पहली बार जब मंच पर एंकरिंग करते हुए कदम रखा, तो पहली बार मंच पर जिसके लिए मैं एंकरिंग कर रहा था वो भी कदम रख रहा था, गायक, उसका नाम था ए हरिहरन। तो शुरुआत बड़ी शुभ थी, बड़ी मुश्किल थी, और कभी बहाने करके, छुट्टी लेकर इसी तरह काम करता था मैं। अच्छा लगता था। लेकिन एक दिन, जिसे कहते हैं, मैं पकड़ा गया। हमारे अकाउंट्स के हेड ने मुझे इंटरनल फ़ोन करके कहा कि कंग्रेचुलेशंस, हमें पता नहीं था कि हमारे बीच में एक जानी मानी शख्सियत है, एक सेलिब्रिटी है। मैंने कहा क्या कह रहे हैं आप? उन्होंने कहा मेरे सामने एक ब्रोशर है, उसमें बहुत सारे कलाकारों के नाम हैं, नीचे लिखा है कंपेयर हरीश भिमानी, तुम ही तो हो। नाउ अमेरिकन कंपनीज ये चीज़ बहुत गंभीरता से लेती हैं, अमेरिकन कंपनियां, कि आपको केवल इस कंपनी का काम करना है, आसपास आगे पीछे और कुछ नहीं। मगर वो जो हेड थे, उन्होंने कहा कि ये तो बहुत अच्छी बात है, आपने हमको बताया नहीं, कभी हम भी प्रोग्राम में आए। तो वो फ़ोन रखते हुए मेरे मन में ये विचार आया कि देखिए, काम तो यहाँ भी मुश्किल है, आपको मेहनत तो करनी पड़ती है, आप किसी भी विधा में हो, किसी भी विषय में हो, किसी स्पेस में हो, काम तो करना ही पड़ेगा। ये काम मुझे अच्छा नहीं लगता, फिर भी मैं इतना करता हूँ, इतनी मेहनत करता हूँ। वो काम तो इतना अच्छा लगता है, मेहनत करने का समय नहीं मिलता। तो मैं अगर वहाँ हूँ तो क्या बात हो, कुछ और ही हो। दाम का सवाल है, अभी तो वहाँ नहीं है, लेकिन इतने सारे बड़े बड़े नाम हैं जिन्हें मैं मिलता भी हूँ। वहाँ किन किन से मैं नहीं मिला? पंडित जसराज जी, कमलेश्वर जी, साहित्यकार भी आते थे। और तीसरा था नाम। मैंने कहा यहाँ मैं काम कर कर के टूट जाऊँगा, बिखर जाऊँगा, लेकिन नाम नहीं होगा। और यहाँ तो एक ब्रोशर में नाम आते, लो ये मुझे सेलिब्रिटी कह रहे हैं। तो काम, नाम और दाम, इन तीनों की तुला पर तौलने के बाद मैंने निर्णय लिया कि मैं ये काम छोड़कर इसमें स्वर व्यवसाय में आऊँगा, चाहे वो जितना छोटा हो। तब वो एक पगडंडी की तरह था,
और वो जंगल की पगडंडी कहाँ जाएगी, कोई मंजिल, कोई गंतव्य पता नहीं, आगे है या नहीं पता नहीं, ये व्यवसाय बड़ा होगा या नहीं ये पता नहीं। ये बात और है कि आज वो लगभग 500 गुना बड़ा हो गया है। तो हाँ, मेरी एंकरिंग की शुरुआत वहाँ हुई थी, जो मैंने बताया सुरसिंगार संसद में। लेकिन पहली प्रोफेशनल एंकरिंग मेरे साथ ही मुझसे ज़रा सीनियर स्ट्रगल कर रहे जगजीत सिंह के कॉन्सर्ट के साथ हुई। छोटा सा कॉन्सर्ट था गज़ल का, मुंबई में, वहाँ हुई। और चूँकि मेरी शुरुआत ही एक तरह से कहें तो टेलीविज़न न्यूज़ कास्टिंग से हुई, और मेरी अच्छी किस्मत के एकदम टॉप के चैनल में हुई, टेलीविज़न के। अंग्रेज़ी में कहें तो द चैनल वॉज नंबर 1 इन द फील्ड ऑफ 1, क्योंकि एक ही दूरदर्शन था, आपको और कोई न्यूज़ पे दिख ही नहीं सकता था। अगर 3 न्यूज़ कास्टर्स हैं तो हफ्ते में वो तीनों आएंगे, और मुझे जिम्मेदारी दी गई थी कि शनि रवि को आपको ही आना है। कोई एडमिनिस्ट्रेटिव, कोई प्रशासनिक कारण थे। तो उसने, उस संजोग ने मुझे टॉप रेटेड न्यूज़कास्टर बना दिया। सारा वो मुंबई पुणे के लिए था वो टेलीकास्ट। तो वहाँ मैं बहुत परिचित बन गया, और साथ साथ मुझे रेडियो प्रोग्राम मिले। और जैसे मैंने कहा ना, एक बार मुझे काम मिले तो मैं सब कुछ छोड़ के उसके पीछे लग जाता था। तो इन दोनों का ऐसा कॉम्बिनेशन कुछ जमा होगा कि स्वयं लता मंगेशकर ने मुझे अपने कॉन्सर्ट के लिए आमंत्रित किया कि आप सूत्र संचालन करें हमारे प्रोग्राम का। ये बात ज़रा बाद में पता चली कि ये तो एक परीक्षा थी, क्योंकि वो कोल्हापुर में कॉन्सर्ट करने जा रही थी। अब कोल्हापुर की कन्या 25 साल के सुपर सक्सेस के बाद फिर कोल्हापुर जा रही हैं और बहुत सारे मराठी गीत गा रही हैं, तो उसमें मैं क्या करूँगा। मैंने उन्हें कहा भी, मैंने कहा मैं काम पूरा करूँगा, मेहनत पूरी करूँगा, लेकिन अगर कुछ, तो उन्होंने कहा बस यही चाहिए है। और वो कॉन्सर्ट बहुत अच्छा हुआ। तो उधर से मेरी शुरुआत हुई। और तब ऐसा था कि लता मंगेशकर कॉन्सर्ट के आगे कुछ था ही नहीं। क्या कहते हैं, त्यांच्या पलीकडे, शब्दांच्या पलीकडे। इसीलिए मैंने उनकी जीवनी का नाम, उसकी जो मराठी संस्करण था उसका नाम मैंने ही दिया, सप्त सुरांच्या पलीकडे। हरीश जी, आखिरी सवाल पूछने से पहले मैं एक, आपने किस्सा बताया था कि आपने मोदी जी का इंट्रोडक्शन जो है वो आपने संस्कृत में किया, तो कहाँ किया था? अगर आप आपका ये किस्सा हमारे नगर के ऑडियंस के साथ रूबरू कराएं तो बहुत इंटरेस्टिंग हो। जी, हुआ ऐसा था, मेरे ख्याल से 2016-17 की बात है। वैसे अगर आप जो वीडियो बताते तो उसमें वो प्रसंग भी चित्रित है। वो वीडियो ऑलरेडी चल चुका था पहले, आप जब आपकी एंट्री हो रही थी तब वीडियो ऑलरेडी चल रहा था। ओके जी। JNPT, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट में शायद 3rd या 4th कंटेनर टर्मिनल का इनॉग्रेशन नहीं, फाउंडेशन सेरेमनी थी, और मोदी जी आने वाले थे। छोटा सा प्रोग्राम था और मुझे एंकर करने कहा था। एक सुविधा पता नहीं मुझे दी गई है कि पहले से मुझे स्क्रिप्ट सबमिट नहीं करनी पड़ती। उतना विश्वास रखते हैं कि ये कोई सीमाओं को लांघेगा नहीं, एक संस्कारिता की सीमा। तो फिर भी मैंने अपनी तैयारी करके रखी थी, क्योंकि छोटा सा कार्यक्रम था। समय की बर्बादी मुझे अच्छी नहीं लगती। मेरा ऐसा ख्याल है कि अगर मैं माइक्रोफोन पर 30 सेकंड बर्बाद करता हूं तो यहाँ बैठे 300 लोग तो कितने सेकंड बर्बाद हुए, तो उसको मैं गुनाह समझता हूँ। तो मैं तैयारी शुदा था
लेकिन जैसे ही वो आए अन्य 2 मिनिस्टर्स के साथ और 2 जापानीज एग्जीक्यूटिव्स के साथ, तो मैंने कुछ सोचा और मैंने वो जो उसके क्यू कार्ड्स थे वो रख दिए और मैंने कहा कि अभी पिछले हफ्ते ही हमारे प्रधानमंत्री जी स्कॉटलैंड गए थे और वहाँ उनका सत्कार, उनका स्वागत गोरे बच्चों ने संस्कृत श्लोकों से किया था। और तब मोदी जी बोल गए थे कि मुझे कितना अच्छा लगा कि संस्कृत श्लोकों से मेरा यहाँ स्वागत हुआ, अगर ये मेरे देश में होता तो शायद बावेला मच जाता। लेकिन मैंने कहा फिर भी मैं नहीं झिझकूंगा एक संस्कृत श्लोक से ही उनका परिचय देने में, क्योंकि आप इतनी बड़ी हस्ती का क्या परिचय देंगे जिन्हें सब लोग जानते हैं। मैंने कहा कि उनका कार्य हम सब जानते हैं, उनके कार्य का परिणाम हम जानते हैं, लेकिन उनकी कार्यशैली के बारे में कम जानते हैं। और उनकी कार्यशैली निहित है श्रीमद् भगवद गीता के 700 श्लोकों में से एक चतुर्थांश श्लोक में, और वो है योगः कर्मसु कौशलम। और चूंकि वहाँ बहुत सारे इंग्लिश जानने वाले ही बैठे थे कि मैंने कहा सिंपली ट्रांसलेटेड इट वुड मीन दैट work done towards perfection is its own best reward। तो वो उनको जी शायद बहुत अच्छा इसलिए लगा था, मुझे बाद में पता चला कि ये सच में उनका जीवन मंत्र है कि जो कार्य करो एक बार तो पहले तय करो कि ये कार्य करने लायक है या नहीं, योग्य है या नहीं, स्वयं वो करने के योग्य हैं या नहीं, और वो एक बार स्वीकार करने के बाद आप उसको अपना सब कुछ समर्पित कर दीजिए। क्या बात है हरीश जी, आप आज यहाँ ऑडियंस में बहुत से नौजवान हैं, अगली इस देश की युवा पीढ़ी है। आपकी विचार भारतीयता के बारे में अगर आप इस जाते जाते इस भारतीयता के विषय में ये हमारी जो नौजवान पीढ़ी है इनको कुछ संबोधन करें, हमें क्या करना चाहिए? जाते जाते यानी मैं कहाँ जा रहा हूँ? नहीं, यहाँ जाते जाते इंटरव्यू खत्म करने से पहले, इंटरव्यू खत्म करने से नहीं, मुझे बार बार अहिल्या नगर आना है, जाते जाते क्यों कह रहे हैं? तो बार बार आप आते रहिएगा, हम सब लोग इसके लिए बहुत बहुत। आपने कहा कि इतने हमारे सामने इतने संभ्रांत व्यक्ति बैठे हैं। एक व्यक्ति हैं ऐसे जो मर्दों में मर्द हैं, और जब उनके बारे में कहा जा रहा था नांगरे पाटिल जी, तो मैंने अपने आप को उनके चरण स्पर्श करने से रोका, क्योंकि मैं जानता हूं कि उनकी ऐसी विनम्रता है कि वो मानते नहीं, उनको शायद बुरा लगता, लेकिन फिर भी मैं आप सबकी ओर से, मैं सारे भारत की ओर से उनके चरण स्पर्श करता हूं। सच्ची भारतीयता वो है जी जो काम करते हैं एक ही स्वार्थ के लिए, और वो स्वार्थ है मेरा राष्ट्र। और उस राष्ट्र में हर कोई है, हर धर्म के, हर जाति के, हर कोई लोग हैं, लेकिन मैं किसके लिए काम कर रहा हूं? उस राष्ट्र के लिए। ये एक बात थी। इसीलिए जब यहां बैठे तो मैंने स्वयं उत्स्फूर्त स्पॉन्टेनियसली मैंने कहा कि इट इज सच एन ऑनर टू बी शेयरिंग स्टेज विथ यू, एंड इट इंडीड इज ऑफिसर। जहां तक आपने कहा
भारतीयता का सवाल है। देखिए, हम बचपन से सुनते आए हैं और मैं जितनी बार सुनते आया हूँ ये सवाल उठता है, मुझे कहा जाता है कि मतलब सबको कहा जाता है, विशेषकर 15 अगस्त और 26 जनवरी को, कि अपने देश को आगे बढ़ाने के लिए काम करो, योगदान दो। और मुझे सवाल उठता है कि मैं क्या करूं जिससे देश आगे बढ़े, और वो उस सवाल का जवाब न मिलने पर यह सवाल ही बिखर जाता है। और मेरा विश्वास है कि हमारे करोड़ों लोगों के मन में ये विचार आता होगा और विचार बिखर जाता होगा। लेकिन इसका जवाब शायद मैं ढूंढ पाया हूँ, विशेषकर पिछले 10-12 सालों में, जहाँ जब से हमारे देश का प्रशासन बदला है और वो ज़्यादा कर्मठ बना है, कि हर व्यक्ति अगर अपने आप को देश का हिस्सा समझकर, जो कि है वो, क्योंकि वो नागरिक है, अगर अपने आप के लिए सही उस स्वार्थ के लिए काम करे, अपने आप के लिए, लेकिन किसके लिए? उस व्यक्ति के लिए जो इस देश का हिस्सा है। अगर वो आगे बढ़ता है, देश अपने आप आगे बढ़ेगा। हरीश जी, पंडित दीनदयाल प्रतिष्ठान और हमारे अहिल्या नगर के सभी वासियों की तरफ से आपका शुक्रिया अदा करते हैं। आप पधारे, आपने इतने बिजी शेड्यूल में से आपने वक्त दिया, इसके लिए बहुत बहुत मुबारक। थैंक यू। इस औपचारिकता के लिए धन्यवाद। औपचारिकता इसलिए कहता हूं कि असल धन्यवाद तो मुझे आपको देना चाहिए कि एक तो आप मुझे इस नगरी, सुंदर नगरी में लाए और इतने अच्छे लोगों के साथ अपना मनोगत कहने का अवसर दिया। शुक्रिया आपके बड़प्पन के लिए हरीश जी, और इस बात में जोरदार तालियां बजनी चाहिए। एक बार फिर हरीश जी, थैंक यू वेरी मच। थैंक्स अ लॉट। बहुत बहुत धन्यवाद। ओवर टू यू और जय हिंद। देखिए, समय हमेशा आगे चलता है, लेकिन आप चाहते हैं कि मैं आपको 37 साल पीछे ले जाऊं। अगर स्टेज लाइट वाले मुझे देख रहे हैं तो आप लाइट जरा, राजू ढोरे, 1 मिनट। मैं समय हूं, फक्त लाइट फॉलो कर। सॉफ्ट लाइट दे फक्त। मैं समय हूं और आज महाभारत की अमर कथा सुनाने जा रहा हूं। ये महाभारत केवल भरत वंश की कोई सीधी सादी युद्ध कथा नहीं है। ये कथा है भारतीय संस्कृति के उतार चढ़ाव की। ये कथा है सत्य और असत्य के महायुद्ध की। ये कथा है अंधेरे से जूझने वाले उजाले की, और ये कथा मेरे सिवा कोई और बता भी नहीं सकता, क्योंकि मैंने इसे इतिहास की तरह गुजरते हुए देखा है। इसका एक एक पात्र मेरा जाना हुआ है, इसकी एक एक घटना मेरे सामने घटी है। मैं ही दुर्योधन हूं, मैं ही अर्जुन, और मैं ही कुरुक्षेत्र हूं। और आने वाले हर युग को अपने अपने कुरुक्षेत्र में ये लड़ाई लड़नी पड़ेगी, क्योंकि हर युग को वर्तमान के असत्य के साथ जूझना पड़ेगा। और इस महायुद्ध का कोई अंत नहीं है, क्योंकि जब तक मैं हूं ये लड़ाई चलती रहेगी, और मेरा कोई अंत नहीं। मैं अनंत हूं, क्योंकि मैं समय हूं।
हरीशजी कदाचित राजूजींनी माईक बंद करून टाकला होता. इतकं सुंदर आम्ही आत्ता एक वेगळ्याच विश्वामध्ये गेलो होतो. संस्कृतमध्ये 38 एल्बम्स, कुशलता से किया कार्य उसका सबसे बड़ा पुरस्कार है. 3 भारतरत्न यांच्यासाठी अँकरिंग आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हरीशजींनी आपल्याला सांगितली ती म्हणजे एक बार मैंने काम किया या काम लिया तो मैं टूट के कार्य करता हूँ. मला ही गोष्ट खूप आवडली आणि तोच त्यांचं त्या यशाचं रहस्य जे आहे ते त्यांनी आपल्याला सांगितलंय असं या ठिकाणी म्हटल्यास हरकत नाही. यानंतर आपले आज प्रमुख 2 आकर्षण त्यातलं समय आपण ऐकलेलं आहे. यानंतर आपण सर्वजण ऐकणार आहोत समाजकारण, सुरक्षा आणि मूल्याधारित जीवन या तिन्ही क्षेत्रात ज्यांनी आपल्या कार्याने एक आदर्श निर्माण केला असे अतिरिक्त पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई, माननीय श्री विश्वास नांगरे पाटील. असं म्हटलं जातं की नाम ऐसा करो कि काम हो जाए. विश्वासजी खास आपल्यासाठी आहे हे. नाम ऐसा करो कि काम हो जाए या फिर काम ऐसा करो कि नाम हो जाए. पण अशा व्यक्ती अद्वितीय असतात ज्यांच्यामध्ये नाम आणि काम ह्या दोन्हीचा संगम आपल्याला पाहायला मिळतो. आपण स्वागत करूयात माननीय श्री विश्वासजी नांगरे पाटील यांचं. पंडित दीनदयाळ नागरी पतसंस्थेच्या वतीनं आयोजित या व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प गुंफताना खूप अभिमान वाटत आहे, आनंद होत आहे. आवाजाच्या क्षेत्रातले भीष्म पितामह प्रथितयश श्री हरीश भीमाणी यांनी आपल्याला सगळ्यांना मंत्रमुग्ध केलेलं आहे. आणि त्यानंतर बोलणं हे निश्चित सिनियरिटीला धरून नाही आहे, परंतु वसंतजी लोढा आमचे मित्र त्यांनी आग्रह केल्यामुळं मला ज्युनियरला नंतर ठेवलं आणि सिनियर आहेत त्यांना पहिले बोलायला लावलं. सुधाजी कांक्रिया, वसंतजी लोढा, कुलकर्णी साहेब, नगरमधले सर्व मान्यवर, मोठ्या संख्येनं उपस्थित नागरिक बंधू भगिनी, विद्यार्थी विद्यार्थिनी, पत्रकार, हाथी घोड़े तोफ तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीरों में जखड़ा मेरा राजा अब भी सब पे भारी है. अहिल्यानगरीपासून काही अंतरावर त्या साखळदंडात बांधलेल्या त्या शूर राजाचे रक्त सुद्धा याच परिसरात सांडलं असेल. आणि त्या अनुषंगानं आजची व्याख्यानमाला ऑपरेशन सिंदूरच्या बॅकड्रॉपवरती आयोजित केलेली आहे. शौर्य, देशभक्ती, जाज्वल्य राष्ट्राभिमान, समर्पित करण्याची वृत्ती, सम्यक मानवतावाद हे पंडित दीनदयाळ यांच्या आयुष्याचं प्रतीक होतं. साधी विचारसरणी, साधं राहणं आणि उच्च विचारसरणी आणि प्रखर राष्ट्रवाद. त्यामुळे मला खरंच अभिनंदन करायचं आहे की आर्थिक उत्थापन करण्यासाठी, आर्थिक प्रगती करण्यासाठी, तळागाळातल्या लोकांना, पिचलेल्या वर्गाला आर्थिक बळ देण्यासाठी ही पतसंस्था अनेक वर्ष कार्य करत आहे. आणि अलीकडं
तर आपल्याला माहित आहे की ओल्या दुष्काळानं थैमान घातलेलं आहे. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहुनी, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहुनी. माहेर वाशीन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते नेले, आठवणीला डोळ्यामध्ये अश्रू मात्र ठेवले. कारभारणीला घेऊन सरसंगी आता लढतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर मला, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. ही लढण्याची वृत्ती, ही संघर्षाची वृत्ती इथल्या मातीमध्ये आहे. परंतु आज खरंच त्या माझ्या शेतकरी राजाला आधार देण्याची गरज सुद्धा आहे आणि ती ही पतसंस्था निश्चितपणे चांगल्या रूपानं करत आहे. युवक, युवकांची स्वप्न, युवकांच्या दिशा, देशभक्ती. मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार. धिक्कार है उन पर जो देखे ना सपना, सपनों का अधिकार असल अधिकार है अपना. अपनों के लिए कुछ कर देना है आज हमें, अजर अमर कर देना है स्वराज हमें. तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं, तू समय बदल के रख देगा, तू इतिहास लिखेगा भूल नहीं. तू भोर का पहला तारा है, परिवर्तन एक नारा है, ये अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है. कवी कलश आणि शंभूराजांच्या मधला हा संवाद. प्रौढ प्रताप पुरंदर. प्रौढ म्हणजे मॅच्युअर, प्रताप म्हणजे वीर आणि पुरंदर म्हणजे प्रोफेशनल. असे आमचे राजे, त्या राजांच्या जीवनातनं आदर्श घ्यायचे आहेत. 9/11 आपण ऐकल्यानंतर आपल्याला तो ओसामा बिन लादेन आठवतो ना, ते 2 टावर जमीनदोस्त झालेले आठवतात, विध्वंस आठवतो. 9/11 म्हणजे 11 सप्टेंबर 2001 ला आहे हा विध्वंस झाला. परंतु आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की 11 सप्टेंबर 1893 ला स्वामी विवेकानंदांनी मिशिगनच्या काठावर असणाऱ्या शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये ते जगप्रसिद्ध भाषण दिलं. सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, हे 5 शब्द म्हणजे आमचे जे उदार मतवादाने प्रेरित असणारा वसुधैव कुटुंबकमचा नारा जो आहे की भाऊ भाऊ मध्ये अंतर आमच्या देशात केलं जात नाही, हा अंतर करण्याचा विषय हा संकुचित विषय आहे. आणि उदार चरिताम तू वसुधैव कुटुंबकम. आपल्याला माहित आहे की ज्ञानेश्वरीचं सुंदर निरूपण, भगवद्गीतेचं सुंदर निरूपण म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यानंतर पसायदान लिहिलं, आणि पसायदान म्हणजे प्रसाद. हे ईश्वरा, या निरूपणावरती तू प्रसन्न झाला असेल तर तू माझ्यासाठी हा प्रसाद दे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्पधर्म सूर्ये पाहो, जोजे मानशील तोते लाहो प्राणी जात. खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाडो, भूता परस्परे जडो, पडो मैत्र जीवांचे. म्हणजे ज्याला जे पाहिजे ते मिळू दे, प्राणी मात्राला जे पाहिजे ते मिळू दे, सगळ्यांचं कल्याण होऊ दे, विश्व स्वधर्माचा सूर्य सगळ्यांना पाहू दे. विश्व कल्याणाची ही प्रार्थना आहे, ही आमची संस्कृती आहे. काले गोरे यहां भेद नहीं, यहां तो हर दिल से हमारा नाता है. कुछ और न आता हो हमको, क्या यहां प्यार निभाना आता है. इतनी ममता,
यहाँ नदियों को भी माता कह के बुलाते हैं, इतना आदर। यहाँ इंसान क्या पत्थर भी पूजे जाते हैं। इस धरती पे मैंने जन्म लिया, ये सोच के मैं इतराता हूं, भारत का रहने वाला हूं, भारत की बात सुनाता हूं। आज 1.3 अब्ज लोकसंख्या असणारा आमचा देश, आमची मीडियन एज जी आहे, आमचा जो डेमोग्राफिक डिव्हिडंड जो आहे, तो सगळ्यात आयडियल फेज असणारा हा कालखंड आहे। 28 वर्ष आमचं वय आहे। आमच्या देशाचं वय जे आहे ते 28 वर्ष आहे। जपानचं वय 49 वर्ष आहे। 38 वर्ष अमेरिकेचं वय आहे। हा युवा देश आहे आणि याच डेमोग्राफिक डिव्हिडंडची भाषा आज पूर्ण देशामध्ये केली जात आहे, कारण सगळ्या क्षेत्रात आपण प्रगती करत आहोत। 46 कोटी मुलं ही 18 वयोगट 18 वर्षापेक्षा कमी वयाची आहेत आणि 2036ला 65% 18 ते 59 या वयोगटात आपली लोकसंख्या असेल। हाच फेज आहे 2036 पर्यंत, कारण 2004 पर्यंत 1984 ते 2004 पर्यंत जपाननी त्यांचा आयडियल यूथ हा फेज कसा वापरला आपल्याला माहित आहे, ते आदर्श उदाहरण आहे। आपल्याला आता 46 कोटी जी लोकसंख्या 18 वर्षाच्या आतली आहे ना, ती आता फेजमध्ये येणार आहे। पण दुर्दैवानं या 46 कोटी मधले 9 कोटी हे ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेलेले आहेत। सोशल मीडियाचं भयंकर आक्रमण होत आहे। अमेरिकेतला एक सर्वे आहे की आमची तिथली मुलं 12वीचं शिक्षण पूर्ण होईतोपर्यंत 20,000 तास सोशल मीडियावरती आहेत। स्क्रीन टाइम मिनिमम 5 ते 6 तास आहे आणि तिथं ते जवळजवळ 1 लाखाच्या वर पोर्नोग्राफिक क्लिप पाहतात, 12,000च्या वर रेप्स आणि मर्डर्स पाहतात। 16व्या वर्षी शंकराच्या पिंडीवरती रक्तानं अभिषेक दिला आणि स्वराज्याचं तोरण त्या राजानं बांधलं। सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यांना शेले पागोटे बांधले आणि स्वराज्य घडवलं। 65 किलोची तलवार बागवतो त्याचं नाव येसाजी। 2000 शत्रूशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी। 18 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव नेताजी। शत्रूच्या छावणीत घुसतो आणि शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी। ढाण्या वाघाला एकटा सामोरे जातो आणि त्याला उभा फाडतो त्याचं नाव छत्रपती संभाजी। आणि या सगळ्यांना एकत्र करतो आणि स्वराज्याचं नंदनवन घडवतो तो माझा राजा छत्रपती शिवाजी। आज जे आदर्श पाहिजेत आमच्या समोर, स्वामी विवेकानंद, पंडित दीनदयाळ, छत्रपती शिवाजी महाराज, शंभू राजे, अहिल्याबाई होळकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे आदर्श आमच्या समोर, असे आदर्श आमच्या समोर असण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे आदर्श निवडणं आज युवकांच्या समोरची सगळ्यात मोठी भूमिका ठरवते, कारण माहीतच नाही आहे त्यांना। सोशल मीडियावरचं अटेन्शन 30 सेकंदापेक्षा जास्त नाहीच आहे। रीलवर रील, स्क्रोलवर स्क्रोल, 5 सेकंदात पुढं जायचं। हा प्रवास आहे तो संघर्षाचा आहे। मी एका छोट्या गावात जन्माला आलो। कोकरूड नावाचं माझं गाव आहे, सह्याद्रीच्या कड्याकपारीत वसलेलं। तिन्ही बाजूनं वारणा नदी आमच्या गेलेली आहे। 1997 मध्ये माझं IPS मध्ये सिलेक्शन झालं। त्याच्या अगोदरचा 23 वर्षाचा मिनिंगफुल प्रवास, ज्याला घरात फॅन पण नव्हता, प्रतिकूल परिस्थिती होती, आणि आता 29 वर्ष मी भारतीय पोलीस सेवेत आहे। 2004-05 ला मी या जिल्ह्याचा SP म्हणून कार्यरत होतो। इतकी प्रेमळ इथली जनता आहे, इथला सपोर्ट जो आहे तो मी अजूनही विसरत नाही। इतकं प्रेम इथल्या लोकांनी मला दिलेलं आहे। धाडशी पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी या ठिकाणी आहेत। सोमनाथ घारगे इथले SP आता खूप चांगलं काम करत आहेत। मला आठवत आहे दरोडेखोरांनी माझा एक जवान अंकुश धावडे, त्याच्या
डोक्यात 2 त्याचे भाग केलेले होते. आणि मी आणि त्यावेळेच्या आईजी दोघंही त्या अंत्यविधीसाठी गेलो. त्यावेळेला त्यांची मुलगीनं आम्हाला हाकलून काढलो त्या अंत्यविधीच्या वेळेला की जावा म्हणे, पोलीस बाकीचे कुठं होते, माझा बाप मेला म्हणे. आणि त्या रात्रीच कॉम्बिंग ऑपरेशन करून ज्यांनी त्या कुऱ्हाडीने त्याच्या डोक्याचे भाग केले होते त्याला सुद्धा यमसदनाला पाठवण्याचं काम माझ्याच एका अधिकाऱ्याने केलं. आणि तीच त्या माझ्या कर्मचाऱ्याची मुलगी, तिनं कन्यादान मी करावं अशी अपेक्षा केल्यामुळं मी दौंडला सुद्धा त्या लग्नाला गेलेलो होतो. दुसरा एक नेवाशात माझ्या शूर धाडशी अधिकाऱ्याने एक एन्काउंटरमध्ये दरोडेखोर मांडला की ज्यांनी अनेक बलात्कार केलेले होते. आणि त्या दिवशी तर त्यांनी बायकोच्या तोंडात पिस्टल घातली कारण तिनं जेवण चांगलं केलं नव्हतं त्या दरोडेखोराच्या भोवती. आणि ते जेवण चांगलं केलं नव्हतं, मटण चांगलं केलं नव्हतं म्हणून ते तिचं डोकं उडवलं आणि त्या झटापटीत तो सुद्धा यमसदनाला गेला. अनेक अशा आठवणी आहेत. मला आठवतंय त्यावेळेला सलग 4 वर्ष दंगल झालेली होती आणि माझ्यासमोरचं मुख्य आव्हान होतं. मी 20 वेळेला त्या रस्त्यानं पूर्ण दिल्ली गेटपर्यंत रोज सकाळी चालत होतो. छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास केलेला होता. एक खूप चांगली बंदोबस्त स्कीम माझ्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी त्यावेळेला बनवलेली होती. तर हे इतके अनुभव आहेत या प्रवासामध्ये. आणि हरीशजी, मी खूप छोटा माणूस आहे, तुम्ही आमचे आदर्श आहात. तुमचे एक चरणस्पर्श करायला मला खूप आवडेल आणि तुमचा आशीर्वाद घ्यायला आवडेल. कारण मैं समय हूं, तुम्ही तर ते इपिक लिजेंड, त्याच्यापेक्षा वेगळा शब्द आपल्यासाठी नाही आहे. लोहा जितना तपता है उतनी ताकत भरता है. सोने को जितनी आग लगे वो उतना प्रखर निखरता है. हीरे पे जितने घाव लगे वो उतना खूब चमकता है. मिट्टी का बर्तन पकता है तो धुन पर खूब खनकता है. सूरज जैसा बनना है तो सूरज इतना जलना होगा. नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा. और तू तो छत्रपति शिवाजी का मावड़ा है. क्यों सोचे राह सरल होगा. हर संघर्ष सफल होगा. आज नहीं तो कल होगा. हर प्रश्न का हल होगा. युवक तुमचे इथं अनेक अभ्यास करणारी मुलं बसलेली आहेत. त्या वयामध्ये तो कम्फर्ट ग्रुप एकदा सोडायचा. स्वतःला त्या भट्टीमध्ये झोकून द्यायचं. ती चांदी चकाकते ना ज्या वेळेला पूर्ण चेहरा दिसतो एखाद्या व्यक्तीचा, त्यावेळेला त्या चांदीमधली शुद्धता पूर्णत्वे आलेली असते. आणि परमेश्वर सुद्धा तुम्हाला जर हिट देत असेल, त्रास देत असेल, तापवत असेल तर त्याला तुमच्यामध्ये तो चेहरा त्याचा बघायचा आहे. त्यामुळे तो संघर्ष खूप महत्त्वाचा आहे. ते तापणं खूप महत्त्वाचं आहे. त्या भट्टीत जाणं खूप महत्त्वाचं आहे. तो कम्फर्ट ग्रुप सोडणं, कारण ग्रामीण भागातली मुलंही रानफुलासारखी असतात. आणि त्या रानफुलांना जर काळी कसदार जमीन, चांगला सूर्यप्रकाश, चांगलं खतपाणी, चांगला सगळं मिळालं तर ती अशी रुजतात, अशी उमलतात, अशी फुलतात की त्यांच्यासमोर सगळे गुलाब, मोगरे, डॅफोडिल्स फिके पडून जातात. आणि आम्ही अशी 3 मुलांची स्टोरी होती. मी अनेकांना सांगत असतो की मी, आनंद पाटील आणि सुगंध चौगले 3 क्लासमेट्स, आम्ही असं ठरवलं छोट्या गावातले, एका गावातले, की असं काहीतरी वेगळं करायचं. आणि करायचं ठरवलं तर ते शक्य असतं. आणि 1996-97चा रिझल्ट तुम्ही पहा. ज्यावेळेला मुंबईसारख्या 1.5 कोटी लोकसंख्येच्या शहरातनं एकही मुलगा IAS किंवा IPS मध्ये नव्हता, त्यावेळेला आमच्या गावातले मी 3 जण IAS, IPS आणि IFS मध्ये आमची निवड झाली. 3 मित्र. सुपर 30 सारखा सिनेमा आहे ना, तसेच सुपर 3 सारखी स्टोरी. का तो कम्फर्ट ग्रुप सोडला, काहीतरी वेगळा निर्णय घेतला. आणि स्वामी विवेकानंद म्हणतात ना, जोखिम उठा लो. अगर जीत जाओगे तो नेतृत्व करोगे और हार जाओगे तो मार्गदर्शन करोगे. टेक वन आइडिया, think of it, dream of it, live on that idea. That is way to the success. ते सोक्रेटिसच्या जवळ एक तरुण गेलेला होता की तो म्हणत होता की यश कसं मिळेल. त्यावेळेला त्यांनी
सोक्रेटसने त्याला नदीजवळ नेला, नदीत आतमध्ये नेला आणि त्याचं तोंड पाण्यामध्ये दाबलं. त्यावेळेला तो धडपडायला लागला आणि त्यावेळेला ते तोंड बाहेर काढल्यानंतर म्हटलं, तुला कशाची आवश्यकता होती? हवेची, ऑक्सिजनची. तशी ती तडप असली पाहिजे ज्वालामुखीसारखी, तर मोठं काहीतरी आपण करू शकेल. तर आम्ही तिघांनी ठरवलं आणि सिलेक्शन झालं. मी तर IPSच नाही, माझी डेप्टी कलेक्टर, सेल्स टॅक्स ऑफिसर आणि सब इन्स्पेक्टर अशी 4 पदावरती एकाच वेळेला निवड झालेली होती. 12 परीक्षा मी सलग पास होत गेलेलो होतो. पण ते फ्लूकनं नव्हतं मिळालं. तो एक प्लॅन होता, ट्रॅप होता, सिस्टमॅटिक प्लॅन होता. शिक्षकांचं योगदान आपल्या नव्या पिढीला घडवण्यामध्ये खूप महत्वाचं आहे. असशी जेते आताच ते काम हातीची सोडू नको, नव्या प्रदेशात धुंडुनी काढीन स्वप्न सुखी आळसू नको, घरापासची कर्मभूमी ती टाक नांगरुणी पांगू नको. ऍक्च्युली रवींद्रनाथ टागोरांच्या या मराठीत भाषांतरित झालेल्या ओळी आहेत. तर जिथं आहे तिथं आपल्या हातात आहे ते कष्ट करायचं आणि ती उंची गाठण्यासाठी फिजिकल फिटनेस, मेंटल अलर्टनेस आणि स्पिरिच्युअल हायनेस, आपल्या कॅपॅबिलिटीज कशा वाढत राहतील हे पाहिलं पाहिजे. विद्वत्ममच नृपत्ममच नैवम तुल्य कदाचन, स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वानाची आणि राजसत्तेची तुलना होऊ शकत नाही, विद्वत्तेची आणि राजसत्तेची तुलना होऊ शकत नाही. कारण राजाला फक्त त्याच्या राज्यामध्ये थोडाफार सन्मान मिळतो, परंतु विद्वानाला पूर्ण जगामध्ये पूजलं जातं. ते हरीश भीमाणी आहेत, त्यांना आपण सगळेजण नमन का करत आहोत? कारण त्यांनी तपश्चर्या केलेली आहे, त्यांच्या क्षेत्रामध्ये ते प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे. त्यामुळं ग्रामीण भागात जन्म घेतला म्हणून तो कुठला गुन्हा केला नाही, जिल्हा परिषद शाळेत शिकलो म्हणून काय आपल्यावरती कुठली ॲडव्हर्सिटी आली नाही. रिस्क घ्यायचे, जगायचं कसं आणि मरायचं कसं. जगायचं कसं ते छत्रपती शिवरायांनी दाखवलं, देशासाठी जगायचं कसं आणि देशासाठी मरायचं कसं ते शंभूराजींनी दाखवलं. त्यामुळं ग्रामीण भागात जन्माला आलो, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो, महानगरपालिकेच्या शाळेत शिकलो, हे ब्लेसिंग इन डिस्गाइज आहेत, ते इष्टापत्ती आहेत. आणि त्यावेळेला 11वी-12वीत शिक्षकांनी दिशा दाखवली. मी 10वीला तर माझ्या शिक्षकाच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहत होतो आणि त्यांनी मला 3 वाजता उठायची सवय लागली. फोकस केलेला अभ्यास असं म्हटलं जातं, इफ यू फोकस यू लर्न, इफ यू लर्न देन यू ग्रो, अँड इफ यू ग्रो देन ओनली यू कॅन एन्जॉय. या 3 फेजेसशिवाय एन्जॉय करण्यात मजा नाही आहे. त्यामुळं काही सवयी, हॅबिट्स 3 ते 5 हा केलेला अभ्यास, हा ब्रह्ममुहूर्तावर केलेला अभ्यास, हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा लेसन होता. मी आत्तासुद्धा पहाटे 3 वाजता उठत नाही, पण 5 वाजता उठतो. 5:30 वाजता मी ग्राउंडवर असतो. मी आता मॅरेथॉनची तयारी करतोय. गेल्या वर्षी मी 42 किलोमीटर 4.5 तासात कंप्लीट केली. यावेळेला माझं टार्गेट आहे की मी ती 4 तासात कशी कंप्लीट करेन. माझे मसल्स, लिगॅमेंट्स, टेंडन्स, चोप्राजी मला विचारत होते आता की वय किती, म्हटलं 53. तर 53व्या वर्षी मी 42 किलोमीटर न थकता न धावता कसं धावेल? कारण त्या फिजिकल कॅपॅबिलिटीज आणि त्या सवयी आहेत. Watch your thoughts, those become your words. Watch your words, those become your actions. Watch your actions, those become your habits. Watch your habits, that decide your character. And character decides your destiny. त्यामुळे माझे विचार, माझे शब्द, माझ्या ॲक्शन्स, कृती, माझ्या सवयी, माझं चारित्र्य आणि माझा भविष्यकाळ हे सगळे एका अलाइनमेंटमध्ये आणण्यासाठी त्याच्यासाठी व्यवस्थित प्लॅन, ते टार्गेट कसं स्मार्ट, स्पेसिफिक, मेजरेबल, अटेनेबल, रिअलिस्टिक आणि टाईम बाउंड कसं राहील याचा विचार केला आणि मग सुरुवात केली. रिस्क घेतली. रिस्क आहे तो इश्क आहे, चांगल्या अर्थानं. हां, ते खूप छान कविता आहे पाब्लो नेरुडा नावाच्या कवीची. 1972ला त्याला नोबेल प्राइज मिळालेलं होतं लिटरेचरचं. स्पॅनिश कवी आहे. यू स्टार्ट डाईंग स्लोली इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ, इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ. तुम्ही हळूहळू मरता ज्यावेळेला तुम्ही संगीत ऐकत नाही, प्रवास करत नाही, पुस्तकं वाचत नाही आहे. तुम्ही हळूहळू मरता वेन यू विअर यू डोंट विअर डिफरंट कलर्स.
वॉक ऑन द सेम पाथ एव्हरी डे, एकाच रस्त्यावरनं पुन्हा पुन्हा चालत राहता. यू डोंट टॉक टू द पीपल हुम यू डोंट नो, ज्याच्याशी परिचय नाही त्यांच्याशी बोलत नाहीये. आनंद सिनेमा पाहिला होता ना, किती सुंदर आहे. हां, कुणाशी बोलायला काय प्रॉब्लेम आहे? मुलांनी मुलींशी बोलताना काळजी घ्या. You start dying slowly if you avoid the passions and those turbulent emotions which make your eyes glisten and heart beats fast. त्या इमोशन्सना, त्या पॅशन्सना तुम्ही अवॉइड करता, ज्याच्यामुळे तुमच्या हृदयाची धडधड वाढते, डोळ्यामध्ये तेज येतं. यू स्टार्ट डाईंग स्लोली इफ यू डू नॉट चेज द ड्रीम्स. स्वप्नांना तुम्ही त्यांचा पाठलाग करत नाही आहे, तुम्ही रिस्क घेत नाही आणि आयुष्यात एकदा तरी ते जे सगळं सेफ आहे ते सोडून त्या लक्ष्याच्या दृष्टीनं त्याच्या दिशेनं धावत नाही आहे. मी त्यावेळेला रिस्क घेतली. 12वी नंतर मी आर्ट्सला प्रवेश घेतला, इंजिनिअरिंगचं ॲडमिशन सोडून. सगळ्यांनी मला मूर्खात काढलं होतं आणि तो चुकीचा निर्णय होता. मी परत हे सांगत असतो, कारण प्रोफेशनल डिग्री घेतल्यानंतर सुद्धा IAS IPS बनता येतं आणि तो स्टेबल एक निर्णय असतो की आपण डिग्री घेतल्यानंतर सिलेक्शन झालं नसतं, मला कोकरूडमध्ये जाऊन शेतीच करावी लागली असती, दुसरा काय पर्याय नव्हता. आनंदनी सुद्धा त्याचे मेडिकलचं ॲडमिशन सोडून आर्ट्सला ॲडमिशन घेतलं. तो पुण्यात SP कॉलेजला होता, मी कोल्हापूरला राजाराम कॉलेजला होतो. पण त्या 3-4 वर्षात त्या मार्गक्रमणात व्यवस्थितपणे तयारी घेतली. मोर यू स्वेट ड्युरिंग पीस टाईम, लेस यू ब्लीड ड्युरिंग वॉर टाईम. शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं. आणि तो जो फेज आहे विद्यार्थी दशेतला, शेषवेभ्यस्त विद्यानाम यौवने विषयशीना वार्धक्ये मुनिवृत्तीनाम योगनांते तनुत्यजाम. आता खूप छान हरिजींनी सांगितलं योगाचं महत्व. योग कर्मसु कौशलम. त्यामुळे शैशवेभ्येन हे विद्यार्थी दशा आहे, ती साधना करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी. अभ्यास करून कुणाच्या अंगाला भोक पडलेत, कोण मेला असं मी पाहिलेलं नाहीये. यव्वनामध्ये 25 नंतर तुम्ही सगळे भोग घ्या, त्या भोगाचा पिरियड आहे ना. वार्धक्यामध्ये तुमची मुनिवृत्ती. लहानपणी खुळखुळा आवडतो, तो तरुणपणी आवडायला लागला तरी प्रॉब्लेम आहे, आणि म्हातारपणी उगाच कुठेतरी शिरट्या मारत फिरलं तरी प्रॉब्लेम आहे. तर ज्या त्या वयात ज्या त्या गोष्टी केल्या पाहिजेत. पण ती तपश्चर्या, कारण प्री फ्रंटल कॉर्टेक्स या वयामध्ये तुमच्या डोक्याचा पुढचा भाग, मेंदूचा पुढचा भाग डेव्हलप होत असतो. त्या चांगलं वाईट काही कळत नाही. विवेक आणि चतुर्थ या आमच्या परंपरेतल्या 2 संकल्पना आहेत की जजमेंट कसं घ्यायचं आणि चांगल्या वाईटामधला फरक कसा कळवायचा. गॉड ग्रँड मी द सिरिनिटी टू ॲक्सेप्ट द थिंग्स विच आय कॅनॉट चेंज, करेज टू चेंज द थिंग्स विच आय कॅन, अँड विजडम टू नो द डिफरन्स. परमेश्वरा, ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही ते स्वीकारण्याचं मला धैर्य दे. ज्या बदलू शकतो त्या बदलण्याचं सामर्थ्य दे, आणि ज्या बदलू शकतो आणि ज्या बदलू शकत नाही या दोन्ही मधला फरक ओळखण्याचं शहाणपण दे. ते शहाणपण आयुष्यात खूप महत्वाचं आहे. त्यामुळे विवेक आणि चतुर्थ. आपल्याला माहित आहे प्रभू रामचंद्राने अंगठी दिली आणि 800 मैल दूर असणाऱ्या श्रीलंकेत जाऊन ती अंगठी सीता मैयाला द्या म्हणून आदेश हनुमानजीला दिला. आणि हनुमानजींनी उड्डाण घेतलं, आणि उड्डाण घेतल्यानंतर पहिलं आकर्षण किंवा संकट त्यांच्या समोर आलं ते म्हणजे मैनक पर्वत. त्या मैनाक पर्वतावरती अप्सरा, गंधर्व, सगळ्या 5 स्टार सुविधा आपण म्हणतो, फळ फळावळ, आणि तिथून ते गंधर्व अप्सरा बोलवायला, या हनुमानजी इथं थोडा आराम करा, इथं जरा आराम करा आणि त्यानंतर पुढं जा. म्हणजे ते आकर्षण होतं. इफ वी रेस्ट वी रस्ट. आपण आराम करायला लागलो तर गंज चढायला सुरुवात होते. ते थांबले नाहीत त्या आकर्षणावर. ते म्हटले की मला नाही, द वूड्स आर लवली डार्क अँड डीप, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. मी एक स्वप्न पाहिलं आणि ते मला पूर्ण करण्यासाठी पुढे जायचे. ती रॉबर्ट फ्रॉस्टची खूप सुंदर कविता आहे ना. ते अजून पुढे गेले, आणि पुढे गेल्यानंतर दुसरं संकट त्यांच्यावर आलं. एक अतिशय भयंकर अशी सर्पमाता होती. ती सर्पमाता तोंड उघडूनच होती की मी तुला आता खाऊन टाकणार आहे. खाऊन म्हटल्यानंतर हनुमानजी म्हटले, नमस्कार, मी जाऊन येतो, ती अंगठी देऊन येतो, परत मला तू खाऊन टाक. ती म्हटली की नाही, तुला मला माझ्या जबड्यात यावंच लागेल. आपल्याला माहिती आहे की हनुमानजी मोठे 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 होतात, त्यांच्याकडे ती शक्ती आहे, शेपूट त्यांची लांब होते. ते मोठे 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 झाले
तिनं पण मोठा जबडा केला आणि पटकन ते छोटे झाले, पटकन त्याच्या जबड्यात जाऊन परत बाहेर आले. तिला म्हटले बघ तुझ्या जबड्यात जाऊन आलो ना. त्याला ती सर्पमाता म्हटली ठीक आहे मी प्रसन्न आहे, तू जा. ते तिथून गेले. पण याचा एवढा छोटासा अर्थ नाही. आयुष्यात कधी मोठं व्हायचं आणि कधी छोटं व्हायचं ते कळलं पाहिजे. आयुष्यात कधी कठोर व्हायचं आणि कधी मृदू व्हायचं हे कळलं पाहिजे. छोट्या छोट्या युगोसाठी, स्वार्थासाठी आम्ही आमच्या आईवडिलांना दुखवतो, भावांना दुखवतो, मित्रांना दुखवतो. काय पैसेच असतात, मनी रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत. दारबंद संस्कृती झालेली आहे सगळीकडे. गावाकडचं घर वाडा विकायचा, मुंबई पुण्यात यायचं, 2 रूम 3 रूमचं किचनचं काहीतरी फ्लॅट घ्यायचा, त्यात फ्रीजला जागा असते, मायक्रो ओव्हनला जागा असते, वॉशिंग मशीनला जागा असते, कम्प्युटरला जागा असते, पण तू म्हाताऱ्या आई वडिलांना जागा नसते. त्यांना कुठेतरी वृद्धाश्रमात ठेवायचं. मग त्यामुळं ते संकट पूर्ण करून पुढे गेले आणि सिंहिका नावाची परत तिसरी द्वेषवृत्तीचं प्रतीक असणारी राक्षसीन होती. तिला तर कांदा फोडतात तसं एका बुक्कीत त्यांनी मारून नष्ट केलं. जेलसी. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विना वदितमस्तु मा विद्विषावहे. याचा अर्थ काय? मे गॉड प्रोटेक्ट अस टुगेदर. परमेश्वरानं आमचं एकत्र संरक्षण करायचं. मे गॉड ॲक्सेप्ट अस टुगेदर. आमचा स्वीकार करायचा. लेट आवर लर्निंग बी एव्हर फ्रेश. आमचं ज्ञान सदोदित फ्रेश राहू दे. लेट अस नॉट हेट ईच अदर. आमच्या उपनिषदामध्ये लिहिलेलं आहे की काय, त्याचं इंग्लिशमध्ये आलं होतं म्हणून मी थोडंसं इंग्लिश, मराठी माध्यमातला मी आहे परंतु मला वाचनाची आवड आहे. अनॲक्सेप्टन्स ऑफ द पर्सन ॲज ही इज. हेट्रेड कशातनं, तिरस्कार कशातनं तयार होतो की आम्ही ज्या व्यक्तीला जसं आहे तसं स्वीकारत नाही म्हणून त्याच्याबद्दल घृणा तयार होते. जसा स्वीकारला अनकंडिशनली त्यातनं प्रेम तयार होतं. एनवी म्हणजे काय? आम्ही दुसऱ्यांच्यातलं चांगलं ॲक्सेप्टच करत नाही. त्यामुळे एनवी, तो असूयाचा प्रकार तयार होतो. आणि एकदा तेच म्हणजे माझी भाऊजाई चांगली असेल आणि भाऊजाईकडनं ते चांगलं स्वयंपाक शिकलो मी, ते ॲक्सेप्ट केलं, तर तीच माझी इन्स्पिरेशन होऊ शकते ना. तर त्या असूयेचं रूपांतर एकदा ॲक्सेप्ट केलं तर इन्स्पिरेशनमध्ये होतं. फिअर म्हणजे काय? अनएक्सेप्टन्स ऑफ व्हॉट इज अनसर्टन. जे अनसर्टन आहे. मला आठवतंय मी नगरच्या अगोदर मी लातूरला SP होतो आणि मी तिथं अचानक असं काहीतरी धाडस म्हणून शिडीवरनं त्या पाण्याच्या टाकीवर 10-12 मजली टाकी होती तिच्यावर चढलो आणि येताना ते पाण्याच्या टाकीचे जे शिडी होती ती दगडगायला लागली. मला खाली उतरताना एवढी भीती वाटली आणि माझा हाईट भूमी तयार झाला. मी नंतर डोंगरावर पण जात नव्हतो. मला त्या भीतीवरती विजय मिळवायचा होता. मग काहीतरी मोठं करायचं. मोठं करायचं म्हणजे मोठं असं नाही पण ॲडव्हेंचरस करायचं. मी 2 वर्षापूर्वी स्पेनला गेलो होतो. मी 15,000 मीटरवरती गेलो आणि स्काय डायव्हिंग केली. 15,000 मीटरवरनं उडी मारली आणि 5,000 फूट तर फ्री फॉल होता. ती माझी भीती पूर्ण निघून गेली. हे ॲक्सेप्ट केलं की ह्या गोष्टी बदलतात. त्यामुळे त्या वयात त्या गोष्टी ज्या टीन एजमध्ये, कारण इथं विद्यार्थी पण आहेत, पालक पण आहेत, शिक्षक पण आहेत, त्या चांगल्या सवयी जागल्या, त्यातनं चारित्र्य घडवण्यासाठी प्रयत्न केला आणि भविष्यकाळ बदलण्यासाठी प्रयत्न केला. मला आठवतंय मी, कारण माझे वडील शेतकरी, एकूण 4 एकर शेती होती, त्यातली 1 एकर तर विकून टाकली कारण आमचं शिक्षण, माझ्या भावाचं शिक्षण, बहिणीचं लग्न. पण एक प्रेरणा ते मला द्यायचे. ज्यावेळेला मी मुंबई आणि दिल्लीमध्ये अभ्यास करायला होतो त्यावेळेला ते एक पोस्टकार्ड लिहायचे. पोस्टकार्डमध्ये गावाकडे त्यावेळेला हुमणी किड्याची साथ होती, तरी ते ऊस जळून गेला होता, ते काय लिहायचे नाहीत. पण तू सगळं बरं आहे, फक्त एकदा माझे डोळे मिटायच्या आधी तुला लाल दिव्याच्या गाडीतनं कलेक्टर म्हणून आलेलं मला बघायचं आहे, असं एक वाक्य लिहायचे. ते मोडक्या तोडक्या मराठीत, त्यांची मोडीत सही असायची. त्या आपल्या कमी शिकलेल्या बापाच्या स्वप्नपूर्तीसाठी ते स्वप्न महत्त्वाचं आहेत, ते ड्रीम्स महत्त्वाचे आहेत. अभ्यास करायचा. ज्यावेळेला मुंबईला होतो त्यावेळेला खूप फ्रस्ट्रेशन असायचं. मरीन ड्राईव्हला राहायची कुठं सोय नव्हती. आमदार निवासमध्ये राहायचो, लायब्ररीत जाऊन अभ्यास करायचो.
मुट्ठी भर लेकर कुछ सपने, भर कर जेबों में आशाएं, दिल में है अरमान के कुछ कर जाए कुछ कर जाए। सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे। मेरी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे। मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है, बंजर माटी में पलकर मैंने मृत्यू से जीवन खींचा है। त्या मातीतला मी वृक्ष नाही आहे की जिथं भरपूर पाणी आहे, ती दुष्काळग्रस्त मातीतनं मी ते पाणी शोषून स्वतःला सिद्ध केलेलं आहे। मैं पत्थर पर लिखी इबारत हूं, तुम शीशे से कब तक तोड़ोगे, मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे। 2015-16 मी IG मराठवाडा होतो। पूर्ण मराठवाड्यातले 8 जिल्हे माझ्या 171 पोलीस स्टेशन माझ्या अखत्यारीत होते। आणि त्यावेळेला माननीय मुख्यमंत्र्यांनी मग एक विद्यार्थिनींनी सुइसाइड केलेली होती, ती जाऊन व्हिजिट करायला सांगितलेली होती आणि मी ती व्हिजिट करायला गेलेलो होतो। आपल्याला माहित आहे त्यावेळेला 5 वर्ष सलग कोरडा दुष्काळ पडला। त्या किनगाव म्हणून गाव आहे अहमदपूर पासून काही किलोमीटरवरती, तिथं एका 12वीतल्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली। कारण काय होतं तर 250 रुपये एसटीच्या पाससाठी तिच्याकडे नव्हते। त्यानंतरच एसटीचे पास मुलींना फ्री करण्यात आले। तिची ती सुइसाइड नोट पण मी वाचली। 5 वर्षाच्या दुष्काळातनं एक भाऊ होता, तो पुण्याला कुठेतरी रोजंदारीची काम करायला गेला होता, वडील कर्नाटकात निघून गेले होते। ती आई धुनी मांडी पण कामं मिळत नव्हती, त्यामुळे घरात पैसेच नव्हते, 250 रुपये नव्हते। 82% मार्क तिला 10वीला होते म्हणून सायन्सला ॲडमिशन घेतलेलं होतं अहमदनगर, तिला डॉक्टर व्हायचं होतं म्हणून त्या क्लासेस लावलेले होते, पण एसटीचा पास नाही, जाऊ शकली नाही, स्ट्रेस आला आणि त्यातनं सुइसाइड केली। त्याला तिच्या आत्महत्येच्या पूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये की माझ्या 13व्याचं वगैरे जेवण बिवण त्याच्यावर काही खर्च करू नका, हे पैसे जपून ठेवा आणि माझ्या ताईचं तेवढं चांगलं लग्न लावून द्या। ही परिस्थिती आहे। असे आमच्या बहिणींचे, आमच्या मुलींचे अंत व्हावेत का? आणि तिथंच दुसरं एक पॉझिटिव्ह उदाहरण, गावाचंच उदाहरण, अंबाजोगाईच्या जवळ एका पूर्ण गावानं मिळून 1 लाख रुपयाचा स्कॉलरशिप सारखा निधी एका मुलीला बक्षीस देण्यासाठी दिलेला होता आणि तिला 10वीला 98.5% मार्क होते। आणि त्या कार्यक्रमाला मी गेलेलो होतो आणि तो चेक मी त्या मुलीला दिला। ती मुलगी तुमच्या माझ्यासारख्या मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय घरातली नव्हती। तिचे आई वडील स्मशानभूमीमध्ये ते सरण रचण्याचं काम करायचं, घरात लाईट पण नसायचा, ते सरण पेटलेलं असायचं, त्याच्या उजेडात अभ्यास करून तिनं 98.5% मार्क मिळवलेले होते। तिच्या आईला समजत पण नव्हतं की 98.5% काय असतं। तिनं सांगितलं 100तनं 1.5 कमी केलं की तेवढे मार्क कमी झालेले। ती म्हणली, तिचं भाषण ऐकण्यासारखं होतं। ती मला म्हटली, त्यावेळेला ते सैराटचे दिवस होते ना, परशा आणि आर्ची, ती म्हटली मला बी साहेब हैदराबादला जायचं आहे, पण त्या परशा आणि आर्चीसारखं पळून जायचं नाहीये, मला हैदराबादला सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये तुमच्यासारखा IPS ऑफिसर म्हणून ट्रेनिंग घ्यायला जायचं। विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही। छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजूनशी भिंत नाही। माझी झोपडी जाळण्याचे झालेत कैक गावे, जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही। येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो मी, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही। तेव्हा प्रतिकूल परिस्थिति, विपरीत परिस्थितियों में कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग रेकॉर्ड तोड़ देते हैं। तेव्हा हा आधार जो गावानं दिला तो खूप महत्वाचा आहे, त्याला सामाजिक बांधिलकी म्हणतात। त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे, नकारात्मक गोष्टी बाजूला ठेवायच्या आहेत, प्रत्येक अपयश ही यशाची पायरी म्हणून समजायची आहे। कष्ट कष्ट आणि कष्ट हाच एक मूलमंत्र आहे। छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी असा मंत्र म्हटला तरी अंगात स्फुरण जळतं, रक्तामध्ये अगणित सूर्य तयार होतात। मणी धीर धरी शोक आवरी जननी भेटेन 9 महिन्यांनी। हे आई, राजगुरू फासावर चालले होते, काय म्हणाले, हे आई शोक आवर, धीर धर, 9 महिन्याने पुन्हा मी तुझ्या पोटामध्ये जन्म घेणार आहे। आपल्याला माहित आहे रामजी पांगेरा हा मावळा, 21 वर्षाचा तरणबांड मावळा
ज्या वेळेला धारातरी ती पडला गणेरगडाच्या लढाईमध्ये, त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या वडिलांना भेटायला गेले आणि त्यांना सुवर्णमुद्रा पेन्शन म्हणून द्यायला गेले. त्यावेळेला त्या म्हाताऱ्या बाबांना म्हटलं की या सुवर्णमुद्रा कशा पाय, माझा पोरगा स्वराज्यासाठी कामी आलाय, अजून 7-8 पोरं असती तर सगळीच्या सगळी दिली असती, आता एकच राहिलाय. तो 18 वर्षाचा दुसरा पोरगा होता, शेतात त्याला बोलून घेतला आणि त्याचा हात महाराजांच्या हातात दिला, याला घेऊन जावं स्वराज्याच्या पाहिजे. ही आमची परंपरा आहे, हा आमचा इतिहास आहे, हे आमचे आदर्श आहेत, न टिकटॉक स्टार आमचे आदर्श आहेत. कुठेतरी मी वाचलं की बाबा मुलगा मुलगीला पाहायला जातो, त्याला मुलगीकडचे विचारतात ते काय मुलगा काय करतो, जवान आहे. कशामध्ये? PUBG मध्ये जवान आहे. आणि मुलगी टिकटॉक स्टार आहे. काय ही परिस्थिती आहे. मला आठवतं मी मुंबईला गेलो त्यावेळेला रक्सॅक फुल ऑफ बुक्स, पुस्तकं होती काही, ती पण गावानं दिलेली होती. मी हे परत परत सांगतो की आमच्या गावातल्या गणपती मंडळांनी जमा करून पहिले 25,000 नंतर 50,000 अशी पुस्तकांसाठी आम्हाला दिले गाववाल्याने पूर्ण. आणि त्याच्यासाठी पुस्तक म्हणजे वाघिणीचं दूध, त्या पुस्तकाच्या वर्गणीतने जे आम्हाला मिळालं त्यामुळे आम्ही अभ्यास केला. ती परवडली पण नसती. ती पुस्तकं घेऊन आम्ही मुंबईला गेलो, मित्र अभ्यास केला आणि गणरायाच्या आशीर्वादानं 3 जण आम्ही सिलेक्शन झालो. त्यामुळं हे प्रतिकूल परिस्थिती. मुंबईमध्ये ज्यावेळेला जायचो आठवड्याच्या शेवटी घरातलं खाऊ वाटायचं, त्यावेळेला पाहुणे बाई म्हणायचे अरे कधी सेटल होणार, आईवडिलांना आधार कधी देणार, हे IAS IPS काय सोपं असते काय, त्याला खूप वशिला लागतो. इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है, तानों के शोर में रहकर भी सच कहने की आदत है, मैं सागर से भी गहरा हूं, तुम कितने कंकड़ फेंकोगे, चुन चुन कर आगे बढ़ूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. झुक झुक कर सीधा खड़ा हुआ, फिर झुकने का शौक नहीं, अपने ही हाथों रचा स्वयं, तुमसे मिटने का खौफ नहीं, तुम हालातों की भट्टी में जब जब भी मुझको झोंकोगे, तब तप कर सोना बनूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. मी ज्यावेळेला इंटरव्ह्यूला गेलेलो होतो, लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ त्यांनी प्रश्न विचारला मला, इस दुनिया में क्यों आए हो, इस दुनिया में आने का तुम्हारा मकसद क्या है. त्याला मी ती कवितेतल्या 4 ओळी सांगतो, सगळ्या काय सांगत नाही कारण उशीर झालाय, सगळ्यांना भूक लागली, मला पूर्ण कल्पना आहे. कारण मी मला मराठी माध्यम, कुलकर्णी मॅडम होत्या, त्या माझ्या इंटरप्रिटर होत्या. मी ते पॅनल मला इंग्लिशमध्ये विचारलं, त्या मॅडम मराठीत करून मला सांगायच्या, मी उत्तर मराठीतनं द्यायचो, त्या मॅडम इंग्लिशमध्ये करून त्यांना सांगायच्या. अशी दळबद्री परिस्थिती होती. आणि त्यावेळेला मग मोडक्या तोडक्यात त्यावेळेला फक्त BA इतिहास शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर एवढं माझं मराठी माध्यम, एवढंच माझं क्वालिफिकेशन होतं. मी नंतर MA केलेलं आहे. मी म्हटलं ना विद्वत्वंचन रूपन पंचक्ती, ध्यास आहे तो खूप महत्त्वाचा आहे. एशान विद्या न कुलो न धनम न गुणो न शीलम, तेमर्ते लोके भूविवार भूता मृगश्चरंती. याचा अर्थ असा आहे की आपल्या अंगामध्ये असणारे गुण महत्त्वाचे आहेत, आपलं चारित्र्यशील महत्त्वाचं आहे, धर्म परोपकार करण्याची वृत्ती महत्त्वाची आहे. त्यावेळेलाच आपलं जीवन हे परिपूर्ण होत असतं. ते जर नसेल तर मृगश्चर्य, आपण ह्या पृथ्वी तलावरचा भार आहोत, आपण मानव असलो तरी पशुपेक्षा वाईट परिस्थितीमध्ये आहोत. त्यामुळे तो ध्यास अभ्यासाचा जो होता तो अजूनही मी कोल्हापूर म्हणजे IG म्हणून माझी छत्रपती संभाजीनगरला पोस्टिंग होते. त्यावेळेला मी LLM माझं म्हणजे LLB मी लातूर आणि नांदेडला SP असताना कंप्लीट केलं. MBA मी ज्यावेळेला अकॅडमीत होतो त्यावेळेला उस्मानिया विद्यापीठातनं कंप्लीट केलं. MA मी एक्सटर्नल नंतर मुंबई विद्यापीठातनं कंप्लीट केलं. आणि मी LLMला फर्स्ट ऑलो युनिव्हर्सिटी संभाजीनगरच्या युनिव्हर्सिटीमधनं 4 वर्षापूर्वी. पण माझी बदली झाली नंतर नाशिकला कमिशनर पोलीस म्हणून मला ते कंप्लीट करता आलं नाही. पण मी कंप्लीट करणार आहे. मी आता अजूनही विद्यार्थी आहे. विद्यार्थी राहणं, स्वतःचं ज्ञान अपडेट करणं
आपल्या शारीरिक क्षमता आणि मानसिक क्षमता अपडेट करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळं ती मी सांगितली ना गोष्ट हनुमानाची, तशीच एक गोष्ट आहे ससा आणि कासवाची. टीमवर्क हे का महत्त्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये. ते ससा आणि कासवची स्टोरीमध्ये आपल्याला माहिती आहे पहिल्या टप्प्यात कासव जिंकतं हळूहळू जाऊन, म्हणजे स्लो अँड स्टीडी विन द रेस. त्याच्या पुढच्या टप्प्यात ससा म्हणतो की मी आता झोपणार नाही, त्यामुळे तो परत जिंकतो. फास्ट अँड कन्सिस्टंट ऑलवेज विन द रेस. त्यानंतर काय होतं की मग कासव जरा विचार करतं की आपल्या ह्याला परत हरवायचा, कसा हरवायचा. तर ते म्हणते की मी सांगेल त्याच रस्त्यानं जायचं. म्हणते ठीक आहे, ससा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये म्हणतो आणि मग ते रेस लावतात. ससा पळत पळत पुढे जातो आणि रस्त्यात नदी लागते. त्याला माहीत नसते की हा रस्ता कासवानं चूज केलेला आहे. आणि मग त्या नदीच्या शेजारी थांबतो. तोपर्यंत कासव हळूहळू येतं, नदीत उतरतं, नदी क्रॉस करतं आणि जिंकतं रेस. आणि तोपर्यंत सगळे ते दोघं चांगले मित्र होतात आणि त्यावेळेला ठरवतात की एकत्र रेस रेकॉर्ड टाईममध्ये धावायची. आणि जमिनीवरनं जाताना ससा कासवाला पाठीवरती घेतो आणि पाण्यामध्ये कासव सशाला पाठीवरती घेतलं आणि दोघं जण रेकॉर्ड टाईममध्ये टीमवर्क एकमेकाला आधार देणं, टुगेदर इच वन अचीव्स मोर, टीमचं फुल फॉर्म आहे. कारण हे आधार देण्याचं काम इथं विद्यार्थी बसले असतील आपले मित्र, कारण आम्ही ज्यावेळेला अभ्यास करत होतो त्यावेळेला इकॉनॉमिक्समधला एक्सपर्ट आहे त्याच्याकडनं त्याचं ज्ञान घ्यायचं, सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधलं आहे त्याच्याकडनं त्याचं ज्ञान घ्यायचं, पॉलिटी कुणाचं चांगलं आहे, कॉन्स्टिट्यूशन कुणाचं चांगलं आहे त्याच्याकडून त्याचं ज्ञान घ्यायचं. असं टीमवर्क हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला ज्यावेळेला प्रश्न विचारला त्यावेळेला ते त्या कॉन्टेक्स्टमध्ये आम्ही जे बाहेर सगळे मित्र होतो ना त्याच्या मित्रातनं एक कविता आलेली होती. ती त्याची मला पाठ झालेली होती. इतकी सुंदर कविता मित्रानं सांगितलेली मला. अगेन लामांच्या पोएम ऑफ लामांच्या सैनिकाची कविता आहे. टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम. ते माझं आयुष्यातलं उद्दिष्ट आहे म्हणून मी पॅनलला सांगितलं, ज्याचा खूप फरक पडला. प्रश्न होता तू या जगात कशासाठी आलेला आहेस, आणि उत्तर होतं टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम, टू फाईट द अनबीटेबल फो, टू रन वेअर द ब्रेव्ह डे नॉट टू गो. मला अशक्य आहे ते स्वप्न पाहायचं आहे. मला ज्या ठिकाणी कुणी जाऊ शकत नाही त्या ठिकाणी जाऊन धावायचं आहे. टू ट्राय वेन युअर आर्म्स आर टू विअरी. माझे हात पाय बाहू थकून गेलेले आहेत पण बरोबर मला समोर एव्हरेस्ट दिसतोय, तर एव्हरेस्ट गाठण्यासाठी एक पाऊल टाकायचं आहे. टू फाईट फॉर द राईट विदाउट क्वेश्चन्स, विदाउट पॉज, टू बी विलिंग टू मार्च इन टू द हेल फॉर हेवनली कॉज. मला सत्यासाठी संघर्ष करायचा आहे. त्यावेळेला कोणताही प्रश्न विचारायचा नाही आहे. माझी नरकात जायचीही तयारी आहे, मात्र त्यासाठी असणारं कारण स्वर्गीय असलं पाहिजे. आणि त्या कवितेतल्या पुढच्या ओळी आहेत ज्या मी इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेल्या नव्हत्या आणि ज्या माझ्या आयुष्यामध्ये मला आज आठवतो. माझ्याबरोबर जो अमित खेतले दिसतोय ना, त्याला AK-47च्या 3 गोळ्या माझ्या सोबत लागलेल्या होत्या. त्याच्या मांडीचं ऑपरेशन झालं आणि तो एवढा बारीक झाला आहे त्याच्या ऑपरेशनमुळे दिसतोय. तो माझ्या सोबत होता 26/11च्या रात्री. आय विल बी ट्रू टू दॅट ग्लोरियस क्वेस्ट when I'll be laid to my final rest and the world will be better for this, that one man scorned and covered with scars still strove with his last ounce of courage to reach that unreachable star. ते सैनिक ज्यावेळेला तडफडतोय युद्धाच्या त्या जखमांनी त्यावेळेला त्याला एकच तो हुरूप देणारा शब्द आहे की या देशासाठी, या मातीसाठी मी माझं मरण पत्करलेलं आहे. आणि त्या रात्री 9:40 आम्ही ASL कंप्लीट केली आणि घरी मी पोहोचलेलो होतो. त्यावेळेला व्यंकटेशम सरांचा फोन आला की विश्वास रश टू लिओपोल्ड कॅफे. लिओपोल्डचं अजून आम्ही प्लॅनिंग केलेलं होतं 26 नोव्हेंबरला. कारण मी हे का परत सांगतो, इफ यू नो युअर सेल्फ अँड इफ यू नो युअर एनिमी यू नीड नॉट वरी अबाउट द रिझल्ट ऑफ 100 बॅटल्स. तुम्हाला स्वतःबद्दल माहिती असेल आणि शत्रूबद्दल माहिती असेल हे तुम्ही अभ्यासासाठी परीक्षेसाठी पण अप्लाय करू शकता. स्वॉट प्रिन्सिपल, स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स. माझी बलस्थानं कोणती आहेत, माझी दुर्बल स्थानं कोणती आहेत, माझ्या समोरच्या संधी कोणत्या आहेत, माझ्या समोरचे धोके कोणते आहेत, त्याचं ॲनालिसिस स्वतःसाठी आणि शत्रूसाठी हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला 100च्या 100 युद्धामध्ये विजय प्राप्त होणार आहे. इफ यू नो युअर सेल्फ अँड इफ यू डू नॉट नो युअर एनिमी यू विल सफर डिफीट आफ्टर एव्हरी बॅटल, आफ्टर एव्हरी विक्ट्री. प्रत्येक विजयानंतर तुम्हाला
एक पराभव पचवावा लागेल आणि स्वतःबद्दलही माहिती नसेल आणि शत्रूबद्दलही माहिती नसेल तर प्रत्येक युद्धामध्ये तुमचा सपाटून मार खावा लागणार आहे, हे निश्चित आहे. तर हे ॲनालिसिस केलेलं होतं. त्यामुळं लिओपोल्ड 25 आणि 26 2 दिवस त्या अटॅकच्या दिवशी आणि त्याच्या आदल्या दिवशी आम्ही 173 हॉकर्स त्या कुलाबा कॉजवेमध्ये काढलेले होते. त्यामुळे प्रधान कमिशनने आमची चौकशी केली. त्यांनी याचं क्रेडिट दिलं की आम्ही ते हॉकर्स काढल्यामुळं लोकांना पळता आलं. त्यामुळे बाहेरच्या रँडममध्ये आतमध्ये 11 लोकांना त्यांनी ठार केलं, परंतु बाहेरच्या रँडम फायरिंगमध्ये एकही मृत्युमुखी पडला नाही. त्यामुळं लिओपोल्ड म्हटल्यानंतर माझ्या पहिल्यांदा डोक्यात काहीतरी सिरियस आहे, कारण ते गँगवॉरमधलं फायरिंग नाही आहे. आणि मी ज्यावेळेला मेट्रो थिएटर पास करत होतो त्यावेळेचे कमिशनर ऑफ पोलीस आणि त्यावेळेचे डीजीपी मिस्टर रॉय आणि कमिशनर ऑफ पोलीस मिस्टर हसन कपूर दोघांचे फोन आला की विश्वास रश टू ताज. कारण मी साऊथ मुंबईचा DCP होतो. म्हणजे आपण जे सिनेमात सगळी जी मुंबई पाहतो दक्षिणेची ती सगळी माझ्या अखत्यारीखाली होती पोलीस प्रशासन पाहण्यासाठी. ताज म्हटल्यानंतर मला खात्री पटली, कारण 29 सप्टेंबरला आणि 30 सप्टेंबरला 29 सप्टेंबरला इंटेलिजन्सकडनं स्पेसिफिक नाही पण ताज आणि इतर 6 प्लेसेसवरती काहीतरी घातपात होऊ शकतो असं लिहून आलेलं होतं. मी 1 तास नाही 2 तास नाही सिन्सिअरली 9 तास त्या हॉटेलची रेकी केली. बारीक सारीक गोष्टी तिथले फायर स्प्रिंकलर, स्मोक डिटेक्टर्स, पेरिफेरल सिक्युरिटी, CCTV कंट्रोल रूम सगळ्या गोष्टी बारकाईनं अभ्यासल्या. त्यामुळे त्याची टोपोग्राफी छत्रपती शिवरायांनी तेच शिकवलं ना, सह्याद्रीच्या कड्याकपारींना त्यांनी गनिमी कावा कशामुळे यशस्वी व्हायचा, कारण टोपोग्राफीचा प्रचंड अभ्यास. त्यामुळं त्याचा अभ्यास केला आणि 30 तारखेला मॅनेजमेंटची बैठक घेऊन 28 इलॅबरेट इन्स्ट्रक्शन्स, म्हणजे व्हेरी स्पेसिफिक. हे नॉर्थ कोर्ट गेट आहे, त्या गेटवरती आयर्न ग्रिल लावा. आणि आपण बघितलं नंतर CCTVतनं त्याच गेटमधनं अतिरेकी AK-47च्या बस्ट मारून आतमध्ये घुसलेले आहेत. CCTVला मॉनिटर असला पाहिजे, कारण आपल्याला दिसतं त्या मॉनिटरच नव्हतात CCTV रूममध्ये. अशा काही गोष्टींमध्ये 28 इलॅबरेट इन्स्ट्रक्शन्स दिल्या. त्यामुळे मला माहीत होतं की हे ताज म्हणजे किरकोळ काही प्रकरण नाही आहे. माझ्या इन्स्पेक्टरचे फोन आले की 100च्या वर अतिरेकी ताजमध्ये घुसलेले आहेत. गोंधळाची परिस्थिती होती. मी ताजच्या पुढच्या बाजूनं न घेता पाठीमागच्या दिशेने गेलो. 9:40 आणि 2 अतिरेकी मुख्य दरवाजातनं, 9:38 आणि 2 अतिरेकी नॉर्थ कोर्ट गेटमधनं, 4 अतिरेकी जे होते त्या प्रत्येकाकडे AK-47 प्रत्येकी, त्याचे 6 डबल मॅगझिन्स, एका मॅगझिनमध्ये 30 गोळ्या असतात, सुट्ट्या 150च्या वर गोळ्या, एक ॲडिशनल पिस्टल त्याचे 100 गोळ्या, एक ग्रेनेडची बॅग त्याच्यात 25 ग्रेनेड म्हणजे हात बॉम्ब्स जे म्हणतो, आणि प्लास्टिकची दुसरी बॅग होती त्याच्यात प्रत्येकाकडे एक 8 किलोचा RDXचा बॉम्ब जो डोममध्ये त्यांनी ब्लास्ट केला. आणि ही सगळी 22-23 वर्षाची दहशतवादी. त्यामुळं माझ्याकडे ग्लॉक पिस्टल आणि त्याच्याकडे साधी पिस्टल. माझे ग्लॉक म्हणजे डबल मॅगझिन असणारं 18 गोळ्यांचे 2 मॅगझिन असणारं चांगलं पिस्टल, आणि त्याच्याकडे साधं पिस्टल. आमच्याकडे एवढीच सामग्री. आमच्याकडे बुलेट प्रूफ वेस्ट नव्हती, जॅकेट नव्हतं, काही नव्हतं. पण पाठीमागच्या टोपोग्राफी होती, एरिया माहीत होता, दिशा माहीत होती, प्रसंगावधान होतं, एरियाची पूर्ण कल्पना होती. त्यामुळे सुनील कुडियादी सिक्युरिटी चीफ जो ताजचा होता त्याला सोबत घेतला. तो वाटच पाहता की सर दे आर किलिंग पीपल. जनरली काय होतं, पोलीस घटना झाल्यानंतर पोहोचतात, इथं घटना चालू होती. पीपल वेर बीइंग किल्ड. म्हातारी माणसं, वृद्ध माणसं, फॉरेनर्स, प्रचंड कोलाहलाचा आवाज होता. म्हटलं शांत राहा, फक्त आपण कुठल्या दिशेने गेले त्या दिशेने जाऊ. फायर एक्झिटनं आम्ही चढलो. 2nd फ्लोअर, 1st फ्लोअर ती 2 महिला रक्ताच्या थरवत होत्या, त्यांना मेडिकल हेल्प देऊन आम्ही पाठवून दिलं. 2nd फ्लोअरवरती क्रिस्टल हॉलच्या बाहेर 3 अतिरेकी पाठमोरे, त्यांच्या हॅवरसॅक होत्या, हातात AK-47 सुनीलनं दाखवल्या. अँड दॅट वॉज द इन्सिडेंट. ते जर क्रिस्टल हॉलमध्ये गेले असते ते तर लग्न चालू होतं, 350 ते 400 लोक स्ट्रक होती, तर मॅसॅकर झाला असतं. सुदैवानं आम्ही 10:03 आय कुड फायर 3 राऊंड्स ऑन देम, ज्यात एकाच्या पायावरती गोळी लागली आणि त्यांनी रिट्रीट घेतली. ते रिट्रीट म्हणजे आम्ही त्या भिंतीच्या पाठीमाग होतो, मी आणि अमित आणि सुनील कुडियादी तिघंही वाचू शकलो. आमच्या पायात 3 डेड बॉडीज होत्या त्यावेळेला. आणि त्या मोठ्या भिंतींमुळं आम्ही AK-47च्या बसमध्ये, मी म्हटलं की थोड्या वेळानं पाहिलं तर ते परत गायब झालेले होते. परत आम्ही म्हटलं टॉप फ्लोअरवर जाऊ, वरून आपण निशाणा चांगला साधू शकतो. डॉमिनेशन हे पोझिशनवरती वेपनपेक्षा जास्त महत्त्वाचं असतं. वरती आम्ही गेलो, 6वा मजला पाहिला. तिथून आम्ही त्या हॉलो, म्हणजे 2ऱ्या मजल्यापासून 6व्या मजल्यापर्यंत हॉलो आहे कम्प्लीट. 2ऱ्या मजल्या पहिलं हॉटेल 2च मजल्यांचं होतं, 1905ला ज्यावेळेला बांधलं, आणि नंतरचे 4 मजले नंतर. आणि त्याच्यात मध्ये पोकळी आहे, त्यामुळे आपल्याला दिसतं खाली काय आहे ते. आम्ही
6वा चेक केला, 5वा चेक केला. हे साऊथ विंगमध्ये, म्हणजे ताजची डिव्हिजन रॉयल स्टेअरकेस किंवा त्या क्रिस्टल हॉलच्या लेफ्ट आणि राईटला साऊथ आणि नॉर्थमध्ये झालेली आहे. आणि जो नवीन टॉवर आपल्याला दिसतो तो 1970ला बांधलेला आहे, तो नवीन इमारत आहे. त्यामुळे आम्ही सगळे मधले चेक करून खाली आलो. 11 वाजून 7 मिनिटापर्यंत एकही गोळी फायर नाही किंवा एकही ग्रेनेड ब्लास्ट नाही आहे, कारण त्यांना सेफ पोझिशनला जायचं होतं. ते साऊथवरनं नॉर्थ विंगमध्ये गेले, टॉप फ्लोअरवरती ते गेले. मी म्हटलं गेलेत का काय, तोपर्यंत मला राजवर्धन, माझे बॅचमेट, PI ढोले, PSI काकडे, हे 3-4 कॉन्स्टेबल्स, जो माझ्यावर आला, राहुल शिंदे SRPFचा 21 वर्षाचा जवान जो शहीद झाला, अमितला गोळी लागलेली त्याच्या पोटात लागली आणि तो जाग्यावर धारातीर्थी पडला. ही छोटीशी टीम आम्हाला मिळाली. ही छोटीशी टीम घेऊन आम्ही पुन्हा वरती गेलो. कमिशनर ऑफ पोलिसनं सांगितलं की असे या ठिकाणी, कारण CCTVमध्ये जाण्याचा आम्हाला फायदा झाला की त्यांच्या मुवमेंट आम्हाला वॉच करता आल्या. त्याला त्यांनी 5 जणांना बंधक केलेलं होतं. त्यांचे कपडे अर्धनग्न अवस्थेत, सगळे पुरुष अर्धनग्न अवस्थेत रायफलच्या बटनं मारत त्यांना खाली आणत होते. होस्टेज सिच्युएशन तयार झालेली होती. मी परिस्थिती सांगितली, CP सरांनी सांगितलं कीप दॅम पिन डाऊन. मी त्यांना उत्तर दिलं, जे पूर्ण ऑडिओ रेकॉर्डेड आमच्या कंट्रोल रूम असते, विल नॉट अलाउ देम टू कम डाऊन दो वी डाय. शेवटच्या क्षणापर्यंत मी लढत राहू. 2:45ला मात्र आमचं CCTV कंट्रोल रूम लोकेट केलं त्यांनी, ग्रेनेड ब्लास्ट केले, आग आणि धूर आमच्या रूममध्ये यायला लागला. तर जळून मरण्यापेक्षा बाहेर लढून मरू म्हणून बाहेर आलो, तर बाहेरनं 4थ्या मजल्यावरनं त्यांनी AK-47चा बस्ट केला, ज्यात माझे अधिकारी कर्मचारी जखमी झाले. राहुल शिंदे सुलतानपूरचा, त्या सुलतानपूर त्याच्या गावाचं नाव आत्ता अलीकडंच सगळ्यांच्या प्रयत्नामुळं राहुल शिंदे नगर झालेलं आहे, सोलापूर जिल्ह्यातलं गाव. तो 22 वर्षाचा जवान शहीद झाला. दुनिया में मिल जाएंगे आशिक कई, मगर वतन से खूबसूरत सनम नहीं होता. सोने में लिपट कर, नोटों में सिमट कर मरे हैं कई, मगर तिरंगे से खूबसूरत कफन नहीं होता. ऑपरेशन सिंदूरमध्ये जे शौर्य आमच्या जवानांनी दाखवलेलं आहे, सैनिकांनी दाखवलेलं, त्याचा सार्थ अभिमान आहे. सगळंच काय म्हणजे खूप चांगले शब्द हरीश भीमानीजींनी आशीर्वाद दिला, ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी तुमच्या सगळ्यांचं प्रेम मिळणं हे ताकद देणार आहे. पण बऱ्याचदा फ्रस्ट्रेशनसुद्धा येतं. अनेकदा आपण काय करतोय, कशासाठी करतोय, अशा गोष्टी मनात द्वंद्व सुरू असतं, त्याला ताकद मिळते. ती या शूर धाडशी वीरांच्या, आमच्या इतिहासातल्या प्रभूतींच्या आधारानं विश्वास ठेवायचा सत्यावर. वॉच युअर थॉट्स, ते म्हटलं ना तसं आपल्या विचारांच्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा आणि मार्गक्रमण करत राहायचं आहे. मैं खाकी हूँ, दिन हूँ, रात हूँ, सांझ वाली बाती हूँ, मैं खाकी हूँ. आंधी में, तूफान में, होली में, रमजान में, देश के सम्मान में अडिग कर्तव्यों की अविचल परिपाटी हूँ, मैं खाकी हूँ. तैयार हूँ हमेशा ही तेज धूप और बारिश को हंसकर सहने को, सारे त्योहार भीड़ के साथ मनाने को, कभी पत्थर और कभी गोली भी खाने को, मैं बनी दूजी माटी हूँ, मैं खाकी हूँ. विघ्न विकट सहकर भी सुशोभित सज्जित भाती हूँ, मुस्काती हूँ, इटलाती हूँ, वर्दी में गौरव भाती हूँ, मैं खाकी हूँ. तम में प्रकाश हूँ, अंधेरे में प्रकाश हूँ, कठिन वक्त में आंसू, हर वक्त तुम्हारे पास हूँ, बुलाओ तो दौड़ी चली आती हूँ, मैं खाकी हूँ. लास्ट लाइन्स आर ब्यूटीफुल. भूख और थकान की बात ही क्या, भूख और थकान की बात ही क्या, कभी आहत हूँ, कभी चोटिल हूँ, और कभी तिरंगे में लिपटी रोती सिसकती छाती हूँ, मैं खाकी हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व मान्यवरांनी व्यासपीठावर यावं ही विनंती आहे.